वाच्य जात खाऊनी वाचकत्व ही पिऊनी ठाकली निदयोजोनी परा येथ। रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा वेदांत विश्वातील एक अत्यंत अलौकिक अशा प्रकारचा असणारं ग्रंथरत्न की ज्यामध्ये श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून गीतेवर टीका लिहिल्यानंतर आपली स्वतःची असणारी प्रातिभ अतींद्रिय शब्दातीत असणारी अनुभूती ती शब्दांच्या माध्यमातून आपण साकार करावी की जेणेकरून ह्या मुमुक्षूंना याची उपयोगिता करतलामलकवत आत्मसाक्षात्कार व्हावा अशा प्रकारची याची योजना व्हावी। या कारणाने श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली आणि त्या आज्ञेचं फलित म्हणून या ठिकाणी हा मराठी भाषेमध्ये परंतु संपूर्ण वेदांताचं सार सर्वस्व या ठिकाणी प्रमाण विचार किंवा युक्ती यापेक्षाही अनुभूतीला प्राधान्य देऊन आपली अनुभूती प्रातिभानुभूती अतींद्रिय अनुभूती या अमृतानुभवाच्या रूपाने मुमुक्षूंसाठी ज्यांना जेणेकरून आपला आत्मा हा करतळावरी वाटोळा डोलत देखे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं ही जी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे तिचं साक्षात स्वरूप म्हणजे ह्या ग्रंथामध्ये या ठिकाणी अवतीर्ण झालेलं आहे। आणि शिवाय जर कोणी सिद्ध पुरुष असतील त्यांनी देखील हा सिद्धानुवाद श्रवण केला तर तो त्यांच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होईल अशा प्रकारचा हा ग्रंथ या अवनी तलावर अवतीर्ण झाला। आणि त्या ग्रंथाचं आपण नित्यानंदैक्य दीपिका नावाची जी शिवकल्याण स्वामींनी केलेली टीका की ज्या टीकेची महती काशीमध्ये असणाऱ्या वेदांतातील पंडितांनीही तर ह्या ग्रंथाचं जे काही संपूर्ण अमृतानुभवाचं संस्कृत अनुवाद झाला पण त्याच्याबरोबर टीकेचा अनुवाद व्हावा ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे। तेव्हा या टीकेचा विरक्त आश्रमामध्ये संस्कृत अनुवाद देखील केला गेला आणि त्याच्या साह्याने आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरू वंदना वाचारुण परिहार नंतर ज्ञान आभेद कथन आणि अविद्येचं अयथार्थत्व सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन आज्ञानखंडन आणि त्यानंतर ज्ञानखंडन ही 8 प्रकरणं पाहिल्यानंतर या स्वस्वरूप स्थितीला प्राप्त झालेला हा जो महात्मा आहे ह्या महात्म्याला जीवनमुक्त स्थितप्रज्ञ गुणातीत अशा अनेक प्रकारचं त्याची नामाभिधानं शास्त्रामध्ये दिलेली आहेत। तेव्हा या पुरुषाचं वर्णन म्हणजे जीवनमुक्तीच्या रहणीचं कथन किंवा जीवनमुक्ती दशेचं कथन असं नाव देऊन जवळजवळ एकूण 70 ओव्या माऊलींनी या प्रकरणामध्ये केलेल्या आहेत। त्यापैकी आत्तापर्यंत आपण 61 ओव्या पाहिल्या आणि आता आपण 62वी ओवी खरं जर पाहिलं तर ही अमृतानुभवाच्या उपसंहाराची ओवी आहे असं म्हटलं तरी चालेल। कारण यापुढं माऊलींनी आपल्याला अनुभूती ज्या श्रीगुरूंच्या कृपेने झालं त्या गुरूंच्या कृपेचं ऐश्वर्य पुढं वर्णन केलेलं आहे। जो जीवनमुक्त लक्षण किंवा जीवनमुक्त दशा याचं कथन याच ओवीमध्ये समाप्त होतं। म्हणजे आज ही आपली उपसंहाराचीच ओवी आहे। या ठिकाणी भगवान माऊली सांगतात वाच्य जात खाऊनी वाचकत्व ही पिऊनी ठाकली निदयोजोनी परा येथ। काल आपण पाहिलं अर्धनारी नटेश्वराचं उदाहरण दिलं आणि त्यांनी परस्परांना गिळलं आणि परस्परांचा जेव्हा त्यांनी ग्रास केला तेव्हा केवळ एकमात्र सच्चिन्मात्र सन्मात्र चिन्मात्र आनंदमात्र किंवा सच्चिदानंद घन आवाच्य अशा प्रकारचं फक्त आपलं स्वस्वरूप स्थितीत उर्वरित राहते। या रीतीनं दुसरा कोणताही पदार्थ राहत नाही आणि ती जी आहे ती केवल आहे अवाच्य आहे अव्यवहारी आहे नित्यसिद्ध आहे स्वयंप्रकाश आहे सोला आणि अन्याला विषय न होणारी अशा प्रकारची स्थिती आहे। ही अनुभूतीची ही जी अनुभूती आहे ही अनुभूती माऊलींनी सांगितली की या ठिकाणी सत आणि चित हे शिव आणि शक्ती
यांचे वाचक पद आहेत आणि त्या ठिकाणी सत आणि चित हे एकमेकाला सोडून राहत नाही आणि सत आणि चित म्हणजे शिव आणि शक्ती ह्या ज्या अधिष्ठानावर आपल्याला भासमान होतात ते अधिष्ठान आनंद घन अशा प्रकारचं ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वावरच या ठिकाणी सच्चितचा विलास होतो असं सांगितलं. म्हणजे सच्चित किंवा शिवशक्ती ही आपल्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या जे काही अवाच्य ब्रह्मस्वरूप आहे त्या स्वरूपावर ही दोन्हीही भासमान आहेत, विवर्त आहेत अशा रीतीनं सांगितलं. आणि त्याच्या उपसंहाराच्या ओळीत सांगतात की हा जीवनमुक्त पुरुष ज्या बोधाला प्राप्त झालेला आहे त्या बोधामध्ये किंवा त्या आत्मस्थितीमध्ये वाच्य जात खाऊनी जेवढे जेवढे वाच्य जात म्हणजे वाच्यांचा समूह आहे. आपण म्हणतो घट हा वाचक शब्द आहे आणि त्याचं कंबूक ग्रीवादिमान मातीचं भांडं हे वाच्य आहे. तसं या ठिकाणी ब्रह्म शब्दाने आपण जरी बृह व्यापक या अर्थाने त्याचं चिंतन करत असलो पण जे खरं वस्तू स्वरूप आहे त्या वस्तू स्वरूप हे ब्रह्मपद त्याचं वाचक होऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा जेव्हा खरा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला वाच्य जातं खाऊनी जेवढे जेवढे वाच्य पदार्थ आहेत किंवा दृश्य पदार्थ आहेत त्यांना खाऊन टाकलं. नाम अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी त्यांच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झाला. ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय ठरले. त्यांना ज्ञात सत्ता दिली किंवा अज्ञात सत्ता दिली तरी अधिष्ठानाच्या ठिकाणी त्यांनी कधीही द्वैत निर्माण करणं शक्य नाही. अशा प्रकारचं जे आपलं निखळ केवळ विशुद्ध निर्मल असणारं जे काही आत्मस्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये ह्या सर्व वाच्य जातांचा म्हणजे वाच्य समूहाचा दृश्य समूहाचा त्याला खाऊन टाकलं, त्याचा ग्रास केला, ते बाधित झाले. नाम स्वरूपाच्या ठिकाणी ते शून्यरूप तुच्छ आलिक आहेत असंच ठरलं. आणि नंतर वाचकत्वही पिऊनी आता जर दृश्य समोर असेल तर त्या निमित्ताने द्रष्टा असेल, तसा वाच्य पदार्थ असेल तर त्याच्या ठिकाणी वाचक असा शब्द प्रवृत्त होईल. परंतु या ठिकाणी वाच्याचा जर ग्रास घेतला तर वाचकत्वही पिऊनी दृश्य सापेक्ष असणारं द्रष्टृत्व त्यालाही पिऊन टाकलं. म्हणजे दृश्य गेलं की ते दृश्य फक्त दृश्य रूपाने जात नाही, ते द्रष्ट्याला देखील घेऊन जातं. त्याप्रमाणे वाचकत्वही पिऊनी त्यांनी त्याचं वाचकत्व म्हणजे शब्दाचं शब्दत्व ते देखील पिऊन टाकलं. आता शब्द जो आहे तो केवळ वैखरी वाणीनं उच्चारण केला जातो त्याला आपण शब्द म्हणतो. परंतु ही वाणी जी आहे ती 4 प्रकारची आहे. त्याच्यामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या 4 वाणींचा विचार आपण 3ऱ्या प्रकरणामध्ये केलेला आहे वाचारुण परिहारामध्ये. त्यापैकी ही जी वैखरी आणि मध्यमा ह्या ज्या 2 वाणी आहेत ह्या उद्भूत आहेत आणि परा आणि पश्यंती ह्या अनुद्भूत वाणी आहेत. योगशास्त्राच्या दृष्टीनं ही जे षटचक्र भेदनाचा विचार सांगितला त्या चक्रांच्या स्थानी ह्या वाणींची कल्पना केलेली आहे. परंतु असं जरी असलं तरी ठाकली निदौजनी परा येथ या ठिकाणी ही जी परावाणी आहे ती परावाणी देखील येथ म्हणजे ह्या जीवनमुक्त पुरुषाच्या अनुभूतीत ही परावाणी देखील निदयोजनी ठाकली ती निजली याचा अर्थ आणि ठाकली निजवून थांबली म्हणजे काय ती वाणी परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे अशा प्रकारच्या स्थितीला प्राप्त झाली. म्हणजे मूळ अधिष्ठान स्वरूपाशी ती समरस होऊन गेली. त्या अधिष्ठानाहून ही परा, पश्यंती आणि मध्यमा वाणी वेगळी राहिली नाही. आपण परेहुनी परते घर अशा परेच्याही अतीत असणारं जे आपलं स्वरूप की जे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ह्या 4ही वाणींचं प्रकाशक आहेत आणि ते प्रकाशक हा भाव त्यांना जर प्रकाश्य मानलं तर त्याच्या ठिकाणी येतो. जर ह्या 4ही वाणी त्याच्या स्वरूपातच विलीन झाल्या तर त्या ठिकाणी ह्या परा, पश्यंती, मध्यमा किंवा वैखरी कोणत्याही वाणीचा तो विषय होऊ शकत नाही. जर परावाणीचा विषय होऊ शकत नाही तर अर्थात अनुद्भूत पश्यंतीचा पण विषय नाही आणि उद्भूत मध्यमा आणि वैखरी या वाणींचाही वैखरी कैसेनी सांगे. वैखरी किंवा हे शब्द त्याचं कसं प्रकाशन करतील, शब्दाचंही प्रकाशन करणारा असा जो परमात्मा त्याचं प्रकाश्य असणारे शब्द हे कसे प्रकाशन करतील. पुन्हा या ठिकाणी शब्दखंडनामध्ये हा विचार होऊन गेला आणि शब्द अज्ञानाची निवृत्ती करील किंवा आपल्या स्वस्वरूपाचं प्रकाशन करील हे कोणतंही सामर्थ्य शब्दाच्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणून ते सांगतात ठाकिली निदौजुनी परा येथ. निदौजुनी ठाकली म्हणजे तिनं बुडी दिली म्हणजे अधिष्ठानाशी ऐक्यभावाला एकरूपतेला
प्राप्त झाली. तिनं स्वतःचं अस्तित्व विसर्जन केलं आणि जे निरपेक्ष व्यापक असणारं स्वयंप्रकाश चिद्घन असं जे ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ती ठाकली म्हणजे बुडी दिली किंवा त्याच्याशी समरस झाली, असा याचा सरळ अर्थ आहे. आता टीका. जया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमापोटी सुनी परेशेही पाठी वैखरी विरे, अशा प्रकारची त्याची स्थिती झाली. आता याविषयी टीकाकार सांगतात, शिवकल्याण स्वामी सांगतात की मागच्या श्लोकामध्ये याचं अवतरण सांगितलं मागच्या ओळीमध्ये की आपले जे काही साच ते नव्हे वाचेशी वाच्य म्हणून शब्दाचे कवच झाकोची न सके. त्यांनी सांगितलं की आपलं जे खायचं आपले जे साचे ते कल्पांतीही न वचे, असं आपण म्हणतो. आपलं स्वरूप जे आहे ते नित्य आहे, म्हणजे देश काल वस्तू यांची कोणत्याही परिच्छिन्नता त्याला कधीच लागलेली नाही. म्हणून आपले जे काही साच ते नव्हे वाचेशी वाच. जो कोणताही पदार्थ देशकालाने अवच्छिन्न असेल तर त्या ठिकाणी तो शब्दाच्या द्वारा शब्द त्याचा वाचक होतो आणि तो पदार्थ शब्दाचा वाच्य होतो. परंतु या ठिकाणी हा आत्मा नित्य अनावृत्तच असल्यामुळं याचा शब्दाच्या कवचनाने म्हणजे अज्ञान असा शब्दाचा प्रयोग केला म्हणजे आत्मा आवृत्त होतो असं नाही. आणि त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी या शब्दाने त्या ठिकाणी आत्मस्वरूपावरचं अज्ञानाचं आवरण निवृत्त होतं असं नाही. म्हणून शब्दाची इथं काहीच उपयोगाचा नाही, कारण शब्दाचं जे कवच आहे, आच्छादन आहे, त्यांनी आत्म्याला कधीच झाकलं नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप या अज्ञानाशी, असं अज्ञान कालातही अज्ञान स्वरूपभूत ज्ञानाला कधी आवृत्त करत नाही, अशी खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतात ही काय आहे, हे जे काही अपरोक्ष खुणं, ही जी काही अपरोक्ष ज्ञानाची यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशी ही जी अपरोक्ष ज्ञानाची खूण किंवा संकेत आहे, येथे वाच्य जात आटले जाणं. या ठिकाणी सर्व जेवढे काही शब्दसमूह असेल त्या शब्दाचा समूह शब्दत्व धर्मासहित संपूर्ण आटून गेलेला आहे. आता शब्दाचे शब्दपण सहजची सरले. आता जर त्या ठिकाणी वाच्यच गेलं तर त्याच्या ठिकाणी वाचक असणारा शब्दाच्या ठिकाणचा असणारं शब्दत्व ते आपोआपच गेलं. जसं पत्नी मरण पावली की ती एकटी मरत नाही, त्या पत्नी त्या पतीच्या ठिकाणी आलेल्या पतित्वालाही घेऊन जाते. त्याप्रमाणे हे अज्ञान केवळ गेलं नाही तर ते ज्ञानालाही घेऊन गेलं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी शब्दाचं शब्दपण पूर्णपणे सरलं, समाप्त झालं. म्हणून वाचकता ही न घडे न बोलताचे असे उघडे पराधिकांचे मेहुडे न वरिखत गेले. म्हणून म्हणतात की त्या ज्ञानवान पुरुषाचं जी जीवनमुक्ती आहे किंवा जी अनुभूती आहे त्या अनुभूतीला कधीही वाचकता न घडे, ती कधीही शब्दाला विषय न होणारी अशी आहे. कारण का, शब्दाने तिचे वर्णन करण्याची गरजच नाही आहे. जो स्वयंप्रकाश पदार्थ आहे त्याला दुसऱ्या पदार्थाची काय गरज आहे. आपण तरी म्हणतो की या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ज्ञानात वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. पण तत्वतः त्याचं स्वयंप्रकाशत्व यथार्थ रीतीनं आपल्या बुद्धीवर आरूढ झालं तर ज्ञानस्वरूप असणारा आत्मा तो त्या ठिकाणी जसा त्या ठिकाणी वृत्तीव्याप्तीची आवश्यकता नाही तशी फलव्याप्तीची देखील आवश्यकता नाही. असा नित्य अनाच्छादित असणारा जो आत्मा आहे त्या ठिकाणी वाचकताच गेली तर त्या ठिकाणी ते न बोलताचे असे उघडे. तुम्ही काही बोललं नाही तरी ते काय आहे, अनावृतच अशा स्वरूपाचं आहे. तुम्हाला अज्ञानाच्या ठिकाणी आपलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या अज्ञानाचं आवरण आहे, ते असत्वापादक रूपाने आहे किंवा आभानापादक रूपाने आहे, त्याची निवृत्ती करण्याची आवश्यकता आहे असं काहीच नाही. त्या ठिकाणी परोक्ष ज्ञानाने त्याचं कथन केलं म्हणजेच असत्वापादक आवरण दूर होईल आणि अपरोक्ष ज्ञानाचं तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं म्हणजेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं जे अभानापादक आवरण दूर होईल. किंवा त्याच्यानंतरही अधिक तुम्ही दृंगमात्रदृष्टेपणाच्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती एकाग्र केली, सूक्ष्म केली किंवा त्याच्यामध्ये लीन केली म्हणजेच अनानंदापादक आवरण दूर होईल असं काही नाही. आत्मा जो आहे तुका म्हणे साहे आणि देवा आहे तैसा आहे असं असल्यामुळं न बोलताचे असे उघडे, ते उघडच आहे म्हणजे ते अनावृत्तच आहे. पराधिकांचे मेवडे न वरिखत गेले. आता पराधिकांचे मेवडे म्हणजे ढग. आता ते ढग काय करतात, वरिखत म्हणजे वर्षाव करतात. परंतु
परा पश्यंती मध्यमा ह्या चारही वाणी एकत्र होऊन एकवटून आल्या आणि त्यांनी ठरवलं की आत्मस्वरूपाचा वर्षाव करायचा, आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञान जेणेकरून होईल अशा प्रकारचे आपल्या ह्या अनुद्भूत किंवा उद्भूत असणाऱ्या चारही वाणींनी विचार केला, एकत्र आल्या. परंतु त्यांनी जेव्हा आत्मा उघडाच आहे असं पाहिलं तेव्हा आपलं आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्यासाठी प्रयोजन नाही आणि अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठीही उपयोगिता नाही. म्हणून त्यांनी वर्षाव न करता ढग जमून आले पण ढगांनी वर्षाव केला नाही. कारण तिथं अगोदरच जर सुकाळ सगळीकडं पाणीच पाणी आहे तिथं आपण आणखी वर्षाव काय करणार आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. त्या वाणींची होऊन गेली. नाना परे पासोनी वैखरी निमाली चिन्मात्र सागरी आता कोण रूप करी चिन्मात्राया. ते म्हणतात परेपासून तर वैखरी वाणीपर्यंत त्या चार वाणी ज्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याविषयी, ब्रह्मस्वरूपाच्या आनंदाची अभिव्यक्ती करण्याविषयी किंवा त्याचं असणारं नित्यत्व सिद्ध करण्याविषयी ज्या कटिबद्ध झाल्या आणि समोर आल्या, तर त्या ठिकाणी त्या सर्वच्या सर्व चारही वाणी ह्या चिन्मात्र समुद्रामध्ये त्या ठिकाणी विरून गेल्या, म्हणजे त्याच्या ठिकाणी एकरस झाल्या. आणि त्यामुळं आता जे चिन्मात्र तत्व राहिलं त्या चिन्मात्राचं स्वरूप आता कोण कथन करील. करून कथन करणाऱ्या चार वाणी आहेत. त्या वाणी तर आत्मस्वरूपापासून भिन्न न राहता त्याच्याशी जर तद्रूपच होऊन गेल्या तर आता ह्या चित्सागराचं वर्णन कोण करील. तत्र कम केन किम पश्येत. आता कोण कोणाला कसं पाहिल अशा प्रकारची स्थिती झाली. परिरूपेविन जो आहे तो आहेपणाही नस आहे, एकला प्रत्यय प्रमेयहीन. म्हणतात रूपेविन जो आहे त्याला कोणतं रूप आहे का, तो नाम आणि रूपाच्या अतीत असणारा पदार्थ इतका तो आहे, हे त्याचं स्वरूप आहे. परंतु आहेपणाही नस आहे, त्याला सत शब्दाचा तो वाच्य होत नाही. त्यामुळे त्याला आहे, तो आहे रूप हे त्याचं स्वरूप आहे, परंतु आहे पदाचा मात्र तो विषय होत नाही. एकला प्रत्यय तो केवळ एकला म्हणजे एकम एव अद्वितीय असा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि देशकाल वस्तू भेदरहित असा हा दोनाच्या सापेक्ष एक नाही तर केवळ रूपाने राहणारा तो केवळ प्रत्यय प्रतिती रूप असणारा तो प्रमेयहीन. त्या ठिकाणी तो ह्या वाणीचं प्रमेय होतं आणि परावाणी त्याला प्रमेयत्व आणील किंवा एखादा प्रमाता त्याचा आश्रय होऊन त्याला त्या आत्मस्वरूपाला प्रमेय करील आणि मग त्याला विषय करील असं त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे त्या ठिकाणी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय या त्रिपुटी विवर्जित असं त्याचं स्वतःसिद्धत्व आणि स्वयंप्रकाशत्व आणि केवलत्व नित्य सिद्ध अशा स्वरूपाचं आहे. म्हणून त्याला प्रमेयहीन असं म्हणतात. तैसे मूळ बीज अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडवणे जाये. तैसे मूळ बीज अविद्या खाये ते ज्ञानही जै बुडवणे जाये. तरी नाही किरणोहे आणि न साहे असणे. नाही किरणोहे आणि न साहे असणेही सांगायचे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं जगताला कारण ठरणारं जे मूळबीज असणार अज्ञान, ते अज्ञानाची निवृत्ती करणारं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञान, तेही स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा बुडी देऊन स्वरूपाला प्राप्त होतं तेव्हा त्या स्वरूपाच्या विषयी ते नाही असं म्हणता येत नाही. मग आहे म्हणा तर आहे देखील नाहीच्या सापेक्ष आहे म्हणून तेही म्हणता येत नाही. असणेही नस आहे. मग एकपण ना दुजे असे नाही हे नेनिजे अनुभव निर्बुजे बुडाला जेणे. तिथं त्या ठिकाणी अनुभवसुद्धा बुडाला की त्याच्यामुळं तो सुद्धा माघारी फिरतो. आपण दररोज चिंतन करतो स्वयमेवा अनुभूतित्वात विद्यते ना अनुभव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात आज्ञेय न तू असत्तया अशी याची स्थिती आहे. म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचाराची मोडली वाट जेथे. त्या ठिकाणी विचाराचा देखील प्रवेश त्या ठिकाणी होत नाही. त्याच्याविषयी आहेही म्हणता येत नाही आणि नाहीही म्हणता येत नाही. अशा प्रकारचं अवाच्य अशा प्रकारचं तत्व आहे. म्हणून सांगतात आणूही नाही तयाविनं केवळ प्रत्यय मात्राची पूर्ण गुरु कृपास्पर्शन झाले जेव्हा. ते म्हणतात त्याच्या वाचून एक अणुसुद्धा खाली नाही. म्हणजे घटघट बिचमे रामरमया असं आहे. केवळ प्रत्यय मात्रची पूर्ण त्या परिपूर्ण आत्म्याचा प्रत्यय घेणारा दुसरा कोणी नाही. म्हणून प्रत्यय हाच परिपूर्ण आत्मा असल्यामुळं त्याचा जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीही विषय होत नाही. म्हणून त्याचा प्रत्यय घेणाराही दुसरा कोणी नाही. पण हे केव्हा कळतं तर गुरुकृपेचा जेव्हा स्पर्श होईल त्याच वेळेला हे कळतं असं सांगतात. ही तेव्हाच हा दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो. आता वाच्यवचनता सरली निरूपणाची वारी हरली
निखळ गुरुकृपाची संचली प्रत्यय मात्र. आता म्हणतात या जे काही खरी स्वरूपानुभूती आहे, माऊली काय प्रगट करतात, जीवनमुक्त स्थितीचं दशेचं कथन करतात आणि त्याच्यामध्ये म्हणतात वाच्य वचनता सरली. त्याच्यामध्ये वाच्य आणि वाचक भाव हा निवृत्त झालेला आहे. निरूपणाची वारी हरली. काही शब्दाच्या द्वारा निरूपण करायला ह्या दोन वाणी प्रवृत्त झाल्या किंवा अनूद्भूत रूपाने असणारे परापश्यंती जरी प्रवृत्त झाल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी वाच्यवाचक भाव नसल्यामुळं त्याची निरूपण करण्याची वारी म्हणजे येरझारा त्या संपलेल्या आहेत. म्हणजे वाणी कधीही ब्रह्मस्वरूपाचं त्या ठिकाणी विधिमुखाने इदम इत्थम अशा प्रकारचं रूप वर्णन करायला प्रवृत्त होत नाही. किंबहुना निषेधमुखाने आणि विधिमुखाने केलेलं निरूपण दोन्ही निरूपणाचा आत्मस्वरूप तत्वतः कधीच विषय होत नाही अशी स्थिती आहे. म्हणून म्हणतात निखळ गुरुकृपाची संचली प्रत्यय मात्र. या ठिकाणी जे आहे ना केवळ प्रतीती मात्र, प्रतीती स्वरूप, ज्ञानस्वरूप, नेप्ती मात्र, दृंग मात्र अशा प्रकारची गुरुकृपात त्या ठिकाणी प्रत्यय रूपाने गुरुकृपेने प्रत्यय आला नाही. प्रत्यय हेच त्या श्रीगुरुकृपेचं काय आहे स्वरूप आहे आणि ते संचलेलं आहे म्हणजे नित्य विद्यमान आहे असं सांगतात. म्हणून वाचकता पिऊन किज तसे सद्गुरु स्तवून या प्रकरण संपविजेल पुढा. आता या ठिकाणी सांगतात शिवकल्याण स्वामी वाचकता पिऊन, आम्ही वाचकताचं पिऊनच टाकलेले आहे. किज तसे सद्गुरू सेवन. मग आता जर सद्गुरूंच्या स्वरूपाच्या ठिकाणी वाच्यवाचकता भावच नाही, तो पिऊन टाकला तर म्हणतात पिऊन तर टाकला पण तरीसुद्धा आम्ही म्हणजे याचा अर्थ श्रीगुरू वाच्यवाचक भाव श्रीगुरूंच्या स्वरूपात तत्वतः नाही तरीसुद्धा आम्ही त्या सद्गुरूंचं स्तवन करत आहोत. हे काय आहे की सद्गुरूंचं निषेधमुखाने वर्णन करणं हेही सद्गुरूंचं स्तवनच आहे. ते जे त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही त्याचा अध्यारोप करून पुन्हा अपवाद करणं हे तत्वाचं वर्णन आहे म्हणजे श्रीगुरूचं वर्णन आहे. श्रीगुरू तत्व हे दोन नाहीत म्हणून आणि श्रीगुरूंचा प्रत्यय नाही. जी खरी प्रतीती आहे तेच श्रीगुरूंचं वास्तव स्वरूप आहे. म्हणून म्हणतात की आम्ही आता यापुढं सद्गुरूंचं स्तवन करतो आणि स्तवन या प्रकरण संपविजेले पुढा. म्हणून आपण पाहिलं की ही ओवी ही परिसमाप्तीची ओवी आहे 9व्या प्रकरणातलं. याच्यापुढं सद्गुरूंचं स्तवन करून आम्ही ह्या प्रकरणाची समाप्ती करणार आहोत असं माऊली सांगतात. काजे सद्गुरु कृपारस त्याशी होणे नाही विरस म्हणून तोचिकी तयास आस्वादित असे. आता यापुढचं जे जीवन आहे ना श्रीगुरूंच्या कृपेने सत्शिष्याला जेव्हा बोध झाला आणि त्यांचं सदाचं नित्य संचलेलं ऐक्य हे जेव्हा त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं किंवा त्याची त्याला प्रातिभ अशा प्रकारची अतिंद्रिय अनुभूती आली त्यावेळेला तो शिष्य काय म्हणतो का जे सद्गुरू कृपा रस श्रीगुरूंची कृपा हाच कोणी एक रस आहे आणि तो रस असा आहे की त्याशी होणे नाही विरस. हा रस एकदा आला की हा रस आनंदाचा, हा रसो वै सहा रस परमात्मा हा रसरूप आहे, आनंद रूप आहे, घनीभूत निरतिशय व्यापक आनंद हे त्या श्रीगुरूंचं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून म्हणतात त्याशी होणे नाही विरस म्हणजे विगतः रस आहे अस्मात, ज्याच्यापासून रस निघून गेला हा विषयांचा रस आहे. या ठिकाणी हा जो रस आहे तो नित्यानंदापुढे आनंद तो कोण आणि विषय सुखबाई बापुडे ते क्षीण येथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशा प्रकारचा हा जो रस आहे हा सद्गुरू कृपेचा रस हा कधी विरस पुन्हा होत नाही. हा रस कधीही याच्यामध्ये वृद्धी किंवा क्षय ह्या विकारांनी तो त्याच्या ठिकाणी सातिशयत्व नाही किंवा क्षयातिशय दोषाने तो युक्त नाही असा हा रस आहे. म्हणून तो विटे ऐसे काही नव्हे भक्ती रस पुढाता पुढती आस सेवावी हे अशा प्रकारचा हा रस आहे. आणि इथून पुढचं जे जीवन आहे तेव्हा ह्या रसाचं हा मुमुक्षू जशी जी संकल्पना होती त्याप्रमाणे त्या रसाचा हा पान करतो, रसपान करतो, भोक्तृत्व ठेवतो असं नाही. त्या रसाचं पान करण्यासाठी साधनभावाने कर्तृत्वाचा अभिनिवेश ठेवतो असं नाही. त्या ठिकाणी कर्तृत्वही मावळलं, भोक्तृत्वही मावळलं, ज्ञातृत्वही मावळलं आणि तो रसरूपाला प्राप्त झालेला तो या ज्ञानोत्तर जीवन म्हणजे रसानेच रसाचं पान करणं अशा प्रकारचं आहे. म्हणून म्हणतात तोच आता त्याचं आस्वादन करतो.
यापुढं याच्या ठिकाणी द्वैत म्हणून काही त्याच्या समोर येत नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, त्याला जे जे तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी आईसे, अशी त्याची स्थिती आहे. त्यामुळं तो आपलं रसपान करीत असतो, आस्वादन करीत असतो. रसास्वादन करताना खरं म्हणजे तर आपलंच आपण आस्वादन करणं म्हणजे रसरूपतेला प्राप्त होणं, हेच त्या रसाने पान करणं. माऊली जसं आपण दररोज चिंतन करतो त्या रसपानाचं द्वैतात रसपान करतो असा अर्थ कधीच अभिप्रेत नाही. त्यासाठी माऊलींनी त्याचं स्वरूप आपल्याला 15व्या अध्यायामध्ये कथन करून ठेवलं. तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न बोडली या विहिरा, आपुले उगमी झरा होनी ठाके. त्या ठिकाणी केवळ त्या झऱ्यामध्ये, त्या झऱ्याला कोण जाणतं? त्या पाण्याला पाणीच जाणतं. म्हणजे पाणी रूपाने असणं हेच त्यांनी त्याला जाणणं, अशा प्रकारची स्थिती आहे. ते आपे आप स्तवन न होनीचे होतासे जाण, तेचे अवधारके विन अवधान, तेची देतया. ते म्हणतात ते जे स्तवन आहे ना, तर त्या ठिकाणी ते स्तवन त्याला करावं लागत नाही. त्यांनी काही स्तवन न करता त्या ठिकाणी श्रीगुरूंचं स्तवन आहे. श्रीगुरूंची कोणती खरी सेवा आहे? अभिन्ना या सेवा, चित्त मियाची भरेल जे धवा, माझा प्रसादू जाण ते धवा, संपूर्ण झाला असं भगवान सांगतात. जर मी परमात्म्यापासून उलट परमात्मा म्हणतात, मज लागी शरण रिगिजे जीवत्वेचे असे जे, धिक या बोली न लजिजे प्रज्ञा केवी, असं जे अर्थी म्हणतात. तर अभेद निश्चय ही खरी आत्तापर्यंत सांगितलेली पराभक्ती जिला म्हणतात, त्या पराभक्तीचं हे स्वरूप आहे. आणि ही ज्ञानलक्षणात्मका असणारी ही भक्ती आहे. तिला ज्ञान आणि भक्ती ही फक्त वेगळी नावं आहेत, अर्थ त्यांचा मात्र एकच आहे असं सांगतात. या ठिकाणी न करिताही पांडवा भजन झाले. तसं आपण काही स्तवन न करता देखील, स्तवन न करता स्तवनच होत आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण, न कळता मन दुजे भावी, अशी याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात तेचे अवधारके विना अवधान, तेची देतया. तर ते म्हणतात श्रीगुरु शिष्याला काय देतात? अवधारके विना अवधान. त्यांनी त्याचं चित्ताच्या एकाग्रतेनं ऐकावं, असा श्रोता व्हावं, आणि मग ह्या शब्दांचा अर्थ, त्याचं सामंजस्य यांच्याद्वारा त्यांनी अर्थरूपतेकडं प्रयाण किंवा प्रस्थान करावं, त्याच्यामध्ये स्थित व्हावं. असे हे शब्द आता इथून पुढचे नाहीत. इथं म्हणतात अवधारके विन. त्या ठिकाणी अवधारक, निश्चय करणारी जी बुद्धी आहे, ते बुद्धी या ठिकाणी मागं सांडलेली आहे. तिचाही परित्याग करून या ठिकाणी हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी दुजा, निश्चय कर्त्री असणारी जी बुद्धी, त्या बुद्धीचाही तो साक्षी आहे, तिचाही तो प्रकाशक आहे. आणि त्या प्रकाश रूपामध्ये बुद्धीनं स्वतःचं अस्तित्व विसर्जन केलेलं आहे. अशा प्रकारची जी स्थिती आहे तिला म्हणतात की अवधारके विना अवधान. म्हणजे स्वरूपाने असणं हेच त्या काय आहे? अवधारका वाचून अवधान देणं आहे, अवधान रूप होऊन राहणं. म्हणून म्हणतात तेच देत आहे. आणि ते हे श्रीगुरू त्या शिष्याला या ठिकाणी प्रदान करत असतात. आणि हे सर्व झाल्यानंतर ह्या ग्रंथाचे परिसमाप्तीकडे जाताना ह्या प्रकरणाच्या माऊलींना एक प्रकारचं काय श्रीगुरूंच्या विषयीची असणारी कृतज्ञता झाली आणि आपली असणारी अभंग नित्यसिद्ध अशी आत्मस्थिती ज्या श्रीगुरूंनी प्राप्त करून दिली त्यांचं स्तवन या ठिकाणी करतात. माऊलींना हे ज्ञात आहे की या ठिकाणी असं आहे, आपण आता व्यतिरेक आणि अन्वय याच्याद्वारा आत्मतत्व समजावून घेतो, अध्यारोप अपवादाने आत्मतत्व समजावून घेतो. स्वामी महाराज म्हणायचे, मग या ठिकाणी मनुष्याला काय वाटतं की या ठिकाणी ज्ञानीपुरुषांनी व्यवहार केला तरी त्याची अव्यवहार्य दशा भंगत नाही, आणि अव्यवहार्य दशेमध्ये किंवा निवृत्तीपरायण जीवन जगला म्हणजे त्याच्या स्वरूपात काय वाढ होते असं नाही. ही खरी स्थिती शास्त्र प्रतिपाद्य आहे आणि स्वसंवेद्य अनुभूती सर्व संतांनी महापुरुषांनी घेतलेली आहे. असं जरी असलं तरी मुमुक्षूच्या जीवनाच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर त्यांनी साक्षीत्वच करायचे. साक्षीत्व या झालो गुणाचा देखणा. पण स्वामी महाराज म्हणायचे की भावाचं साक्षीत्व करण्यापेक्षा अभावाचं साक्षीत्व करा. दोन्हीचं साक्षीत्वच करायचे तर मुमुक्षूला अभावाचं साक्षीत्व, निवृत्तीपरायण जीवन हे आनंदाचे डोही, आनंद तरंग याला कारण होणार आहे. आणि समजा व्यवहार्य दशेत करायचं झालं तर मग गुरुची सेवा, ईश्वराची सेवा, जनता जनार्दनाची सेवा, वारी, अशा प्रकारचं भावाचं साक्षीत्व करा. हे जर करायचं झालं तर भावाचं साक्षीत्व करा. कोणताही जरी व्यवहार वैदिक अन्यथा किंवा लौकिक व्यवहार ह्या व्यवहाराने आत्मतत्व अस्पर्शित अचुंबित जरी असलं
तरी या ठिकाणी जीवनामध्ये मिरच्याच्या बाजारात गेल्यावर जसा ठसका येतो तसा अन्यथा व्यवहारामध्ये तुम्हाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला तुमची जीवनमुक्ती कुठे गेली नाही, पण जीवनमुक्तीचं विलक्षण आनंद जो आहे निर्निमित्त निर्विषय निरुपाधिक असा असणारा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही. ज्या आनंदाला लालायित होऊन तुम्ही जन्मच्या जन्म हे केलं, जन्मजन्मांतरी तपस्या करून ह्या स्वरूपापर्यंत आले, तर आता उरलेलं जीवन उरले उपाधी कारणे ते त्वाविचिले दर्शने, हे जीवन काय आहे सर्वांना आनंददायी अशा प्रकारचं आहे. त्याच्यातून शास्त्रानुवर्तन होतं, लोकसंग्रह होतो आणि आपल्याला जीवनमुक्तीच्या सुखाची विलक्षण अनुभूती पण या ठिकाणी येते अशा प्रकाराने सांगतात. आता हेच माऊलींचं अंतःकरण या ठिकाणी भरून आलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या श्रीगुरूंचं आता स्तवन करतात. शिव शिव समर्था स्वामी एवढी आनंदभूमी घेपे दिजे एके आम्ही आयशे केले. आपली अनुभूती खरी श्रीगुरूंना सांगत असताना की जेणेकरून त्या शब्दातूनच श्रीगुरूंना पण असं वाटावं की हा शिष्य कृतार्थ झाला आहे, हा खरंच अद्वैतात्मस्थितीवर आरूढ झाला आहे, अशाच प्रकारच्या शब्दांची योजना माऊली ह्या 63 क्रमांकाच्या वहीमध्ये करतात. शिव शिव बोला द्या. हां, असे 2 शब्द वापरले हां, की वाच्य जे आहे ते खाऊन टाकलं आणि वाचक जे आहे ते पिऊन टाकलं असं झालं. तर वाच्य जे आहे त्या वाच्याचं वर्णन असं केलं आहे की त्याचं का वाचक कोणी नाहीच आहे, वाचक असे शब्द नाहीच आहे. कारण सगळे 4 वाण्याच्या द्वारा आपण वर्णन केलं तर असं वाचक कोणी नाही आहे, त्यामुळे ते पिऊन टाकलं. तर वाच्य जे आहे त्या वाचकाचं वाच्य आहे ते खाऊन टाकलं, याचा अर्थ काय होतो याचा खुलासा आम्हाला. हां, इथं वाच्य जे आहे ते वाच्य खाल्लं असं सांगतात, बरोबर ना. वाच्य खाल्लं असं सांगतात आणि वाचक जो आहे तो पिऊन टाकला असं म्हणतात. तर ते एकाला खाल्लं आणि एकाला पिलं ऐकी नाही तर असं म्हणतात, बरोबर आहे ना. याचा अर्थ काय खरं काय आहे याचं जर करायचं झालं चिंतन, नाही तर आपण आधी सांगितलं तर चांगलं राहील. त्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर असं आहे, खाणं आणि पिणं हे थोडं सोपं आहे की नाही, आणि खाणं हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. तर खरं काय आहे वाच्य जातातच बाद लवकर होत नाही. कारण माऊली म्हणतात आगापैक पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासो. हे जो विश्वाभास आहे हाच खरा आपल्या स्वरूपाला प्रतिबंध करत असतो. त्यामुळे हे जे वाच्य आहे, हे जे दृश्य आहे, भोग्य आहे, असे जे पदार्थ आहेत हे पदार्थच आपल्या आत्मस्वरूपाला खऱ्या अर्थाने प्रतिबंधक असतात. तेव्हा फार विचार करून ह्या कार्यप्रपंचाचा बात करावा लागतं. नंतर काय आहे, जर कार्यप्रपंच जेव्हा आपल्याला दिसतो त्यावेळेला त्या कार्योपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येत असताना हा संपूर्ण वाच्यजात किंवा हा कार्यप्रपंच स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावरूप आहे हे कळताना खूपच मोठे श्रम आहेत. खरे श्रम जे म्हणतो ना आपण आत्मावा द्रष्टव्य मंतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, तर श्रवणापासून ज्याच्यामध्ये बुद्धीचे वाभाडे निघतात असं सांगतात. व्रताचरणे कर्कशे विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे, हे सगळे जे श्रम होतात ना हे कार्यप्रपंचाचा बात करतानाच होत असतात. आणि त्यामुळं याला खाणं म्हणजे जसं आपण जिभेने त्याला घोळवायचं, खडा काढून टाकायचा, दाताने त्याला चावायचं, घशाच्या स्नायूला ताण देऊन गिळायचं, हे सगळे श्रम कुठे कार्यप्रपंचाचा बात करताना. आणि ज्या वेळेला कार्यप्रपंचाचा बात होतो त्यावेळेला कार्यानुमेय असणारं जे अज्ञान आहे ना एक लक्षात येतं. कारणगुण हा कार्यानुवर्तन, ते कारणाचेच गुण कार्यात येतात. कार्य जर मिथ्या आहे तर त्याचं जे कारण असेल ते काय सत्य असेल का? ते कारण सहज पिऊन टाकता येतं असं म्हणता येईल. म्हणजे म्हणायचं झालं तर हे एक अलंकारिक भाषेत आहे. खरं याच्या ठिकाणी खाणं आणि पिणं म्हणजे कार्य आणि कारणात्मक प्रपंच याचा त्रैकालिकच अत्यंत अभाव आहे. म्हणून एक बोलायचं म्हणून एक उपचार म्हणून एकाला खाल्लं म्हटलं आणि एकाला पिलं म्हणलं. आता जर हे शब्द माऊलीने खाऊन आणि कार्याला खाऊन कारणाला खाऊन आणि कार्याला पिऊन म्हटलं असतं तर आपण तशी संगती लावली असती. कारण काय आहे की कारण जे आहे ते कारणाचा जर उच्छेद झाला नाही तर कार्याचा वरी पालवी खुडी जे आणि काय
बुडी तरी उदक घालीजे तैसे तरी कैसेने नाशू निपजे या वृक्षा आहे की नाही, तो आडवीने अंगे फाटे असं आहे की नाही. मग कार्याचं जर किती दूर केलं, तात्पुरतं जर शेवाळ बाजूला केलं का पुन्हा पाण्यात येतं. त्याचा कारणाचा तर खरा नाश झाला पाहिजे, पण म्हणायचं म्हणून असं म्हणायचं आहे की नाही. वाच्याचा नाश झाला का वाचक, कारण काय आहे, वाचकाला प्यायचं म्हणजे काय, एकदा दृश्याचा बाद झाला की या ठिकाणी त्या द्रष्टा जो आहे त्याचं दृष्टेपण हे सापेक्ष असल्यामुळं दृश्य गेलं का ते दृष्टेपण आपोआप जातं, म्हणून त्याला पिऊन म्हटलं तरी चालेल. दुसरं काही चिंतन सांग. वाच्य वाचकाचा संबंध आहे, अवाच्य स्वरूपाचं परब्रह्म चैतन्य आहे. जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करत असताना जीवनमुक्त पुरुषाविषयी काहीही बोलता येत नाही, कोणत्याही वाणीनं बोलता येत नाही, असं आपण आत्तापर्यंत वर्णन केलेलं आहे. आता 61 वयापर्यंत जीवनमुक्त पुरुषाची जी दशा आहे ते अवाच्य स्वरूपाची आहे असं सांगितलेलं आहे. अवाच्य जे आहे ते वाणीनं त्याचा विषय होत नाही. तो मग ते वाणीनं जो विषय होत नाही असं जे वाच्य आहे ते वाच्य इथं सांगायचं नाही आहे. जे वाच्य सांगायचं तर अनात्म पदार्थाकडे सांगून, अनात्म पदार्थ हे कसे आहेत, वाच्य आहे, पदाला विषय होणारे आहेत, आणि इथे मात्र पदाला विषय होणार नाही आहे, असं 2 प्रकारानं सांगितलं गेलेलं आहे. जेव्हा जेव्हा वाच्य खाऊन टाकतो आपण म्हणतो, तो वाचकाचा जो वाच्य आहे तो परब्रह्म होत नाही, खाण्याचा प्रश्न. आणि जो पदाचा वाच्य होतो तो पदार्थ खाण्याचा विषय होतो, तो खाण्याचा विषय होतो, मग त्याचा बाध होऊ शकतो. आणि त्याच्याकरता अनात्म पदार्थाकडे ही वृत्ती लावायची आहे. आणि जे अवाच्य वस्तू आहे, जे परब्रह्म चैतन्य आहे, ते त्या जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन असल्यामुळे, जीवनमुक्त पुरुष हा अवाच्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वाच्यता अवच्छेदक धर्म त्याच्या ठिकाणी संभवत नसल्यामुळे तिथे तो जो विषय आहे तो विषय अवाच्य, कोणाच्याही वाणीला विषय होत नाही, कोणत्याही वाणीला विषय होत नसल्यामुळे ते पिऊन टाकलं, असा त्याचा अर्थ 2 प्रकारे होऊ शकतो. आता तिसरा प्रश्न विचारतो की आत्तापर्यंत ज्या काही आपण 61-62 वयापर्यंत जीवनमुक्त पुरुषांच्या दशेचं वर्णन ऐकलं आहे, आता ते अवाच्य आहे म्हणून त्याच्याविषयी काही मला बोलता येत नाही असं म्हणायचं, आणि आता मात्र गुरूंच्या वर्णनामध्ये पुन्हा प्रवृत्त व्हायचं असं माऊलीने का केलं. जीवनमुक्त पुरुषाची मी अडवायचं असं काही नाही, फक्त विषयाचा खुलासा व्हावा याकरता इथे इथे बांध आहे. हा जो बांध आहे की जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन संपलेलं आहे. शेवटला सांगितलं की जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन हे अवाच्य स्थितीचं असल्यामुळे त्याचं काही वर्णन करता येत नाही. आता माऊली मात्र जीवनमुक्त पुरुष असलेले जे गुरु आहेत आपले त्यांचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. असं का. इथं तर जीवनमुक्त पुरुष हा शब्दाच्या द्वारा शब्द हे त्याचे वाचक आहेत आणि तो पुरुष त्याचा वाच्य आहे असं तर काही होऊ शकत नाही असं सांगितलं. आणि तो वाचक भावाच्या अतीत आहे असं सांगितल्यानंतर आता पुन्हा मात्र त्याचं वर्णन पुन्हा इतकं तोंड भरून करतात. आता जर खरं जर पाहिलं तर तो वाचक भावात कधी येत नाही. माऊलींनी हे पुढचं जे वर्णन केलं आहे ना ते वर्णन आपल्याला वाटतं स्तुती केली, परंतु ही स्तुती केली नाही. हा जो पुढचं जे प्रकरण आहे आता याचं जर बारकाईनं पाहिलं तर साहित्याच्या भाषेमध्ये हा जो अलंकार आहे या ठिकाणी हा विरोधाभास नावाचा अलंकार आहे, किंवा म्हणायचं झालं तर व्याजस्तुती नावाचा अलंकार आहे. याच्यामध्ये माऊलीने काय केलं, आपली अद्वैत आत्मस्थिती अफूट अद्वैत जे आहे ते ठेवूनच हे वर्णन केले. त्यामुळं माऊलीने हे केलेलं वर्णनच नाही, हे श्रीगुरूंच्या तात्विक स्वरूपाचं वर्णन नाही, पण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक जशी ज्ञानोत्तर ज्ञानलक्षणात्मिका भक्ती सांगितली तशी श्रीगुरू आणि शिष्य यांच्यामध्ये ज्ञान झालं तरीसुद्धा जशी म्हातारी पतिव्रता ही म्हातारी झाली, नाथ महाराजांनी भागवतात लिहिले, ती आपल्या पतीचा त्याग करत नाही. त्याप्रमाणे ह्या श्रीगुरूंनी आपल्याला हे अवाच्य असणारं तत्त्व आपल्या बुद्धीवर आरूढ करून तीसुद्धा त्या बुद्धीचं सुद्धा अस्तित्व विसर्जन करून आपली जेणे
जेणेकरून ह्या स्वस्वरूपात स्थिती करून दिली. त्यांचं जे कृतज्ञता आहे ती कृतज्ञता त्याची ओसंडून वाहते आणि तीच ह्या शब्दरूपाला येते. पण येत असताना त्या ठिकाणी हे जे आता द्वैत आहे ते स्तवन करताना एक स्थविता आहे आणि एक स्तव्य आहे. पण हे स्थविता आणि स्तव्य आणि स्तवन ह्या त्रिपुटीच्या आतीत असणारी ही स्तुती आहे. म्हणून या ठिकाणी जर म्हटलं तर माऊलींनी स्तुती केलेलीच नाही. आणि म्हटलं तर हे प्रेमलक्षणात्मक भक्तीचा झालेला जो उद्रेक आहे, ती जी अनुभूती आहे आणि जी शिष्य आणि सत्शिष्य आणि श्रीगुरूंचा जो ऋणानुबंध आहे, तो ऋणानुबंध साहित्यिक किंवा अलंकारिक भाषेत त्या रसरूपतेचा या ठिकाणी उद्रेक झालेला आहे. आणि ते हे शब्द आहे. म्हणायला हे शब्द आहेत, पण आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगाघडीजे, मग सुखेशी सर्वाडीजे सुखाची माझी, ही जी स्थिती आहे ही स्थिती याच्यामधून वर्णन केलेली आहे. या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी की हे झालं ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ महाराजांचं हा चाललेला संवाद आहे किंवा आत्मसंवाद आहे. किंवा ही जी भक्ती आहे ही आत्मनिवेदन भक्ती जी सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि त्या आत्मनिवेदना तळीची पिठिका जे का सख्याची पार्थो अधिष्ठात्री तिथीची मातृकागा, या ठिकाणी स्वतः ज्ञानेश्वर महाराजच या आत्मनिवेदन भक्तीचं खालच्या सख्य भक्तीत त्याचं झालेलं जे पर्यवसान आहे ते पर्यवसान या ठिकाणी शब्दाच्या द्वारा व्यक्त करतात. रस झाला तर हा सख्य भक्तीचा रस आहे. आणि अलंकार पाहिलं तर याच्यामध्ये दिसते स्तुती आहे निंदा, दिसते निंदा आहे स्तुती, अशा प्रकारची ही व्याध स्तुती आहे. किंवा याच्यामध्ये खरा विरोधाभास का, तर या ठिकाणी विरोध वाटतो तो का ऐक्य भावाला प्राप्त झाले स्तवन करणारे बाजूला कसे काय राहिले आणि स्थविता राहिला कसा असं आपल्याला वाटेल. परंतु या ठिकाणी स्थविता आणि स्तव्य हे दोन न राहता या ठिकाणी ही जे आहे हे फक्त भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, या ठिकाणी प्रेमलक्षणात्मक भक्तीचं जे काही उचंबळणं झालेलं आहे ते ह्या शब्दाच्या रूपाने साकार झालं असं साधारणपणे म्हणता येईल. दुसरी गोष्ट अशी का हे झालं ज्ञानोबारायांचा तुकोबाराय आपलं निवृत्तीनाथ महाराजांचा आत्मसंवाद, त्यांचा आनंद त्यांनी घेतला आहे की नाही. त्यांना काय थोडक्यात त्या शब्दातूनच त्यांना शब्दातीत असणारी अनुभूती, ती अनुभूती त्यांची आधीची प्रगट आहे. पण इथून पुढचा हा ग्रंथ जो दिला आहे तो याचे ज्ञानदेव म्हणे तर काय अनुभवामृते येणे आणि सनु वगुजे सने विश्वाचेने, सगळ्यांना या ठिकाणी हा सगळ्या विश्वाला हा आनंद मिळावा इतकंच नाही तर मुक्त मुमुक्षुबद्ध हे तववरी योग्यता भेद अनुभवामृत आस्वाद विरुद्ध जवळ, ह्या ज्ञानोबारायांना या ठिकाणी अधिकारी प्रकरण हे सुद्धा आपण लावतो. ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं हे सुद्धा नाही. माझ्या ह्या ग्रंथाच्या चिंतनाने मुक्त मुमुक्षु अशा प्रकारचे योग्यता भेद कधी अमृतानुभव आला नाही तोपर्यंत आहे. अमृतानुभवाच्या सन्मुख झाले का आता तुम्ही जिथेही असाल तिथून तुम्ही मुक्तच आहात, असा ज्ञानोबारायांचा आपल्याला संदेश आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ही जी ज्ञानपरंपरा आहे या परंपरेने कोणी मंद मुमुक्ष असतील, कोणी त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी बुद्धीची सूक्ष्मता नसेल, कोणाच्या ठिकाणी थोडी विषयासक्ती असेल, विपर्य असेल, दुराग्रह असतील, प्रतिबंध त्या ठिकाणी असतील किंवा प्रमेय संभावना प्रमाणा संभावना इत्यादी दोष जरी असतील तर ते सुद्धा त्यांचे निवृत्त व्हावेत. म्हणून या ठिकाणी त्याच्यानंतरही ह्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती त्या भक्तीचा अभिव्यक्ती या ठिकाणी सांगितली असे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला आम्हाला पुन्हा पुन्हा याचं तच्चिंतनम तत्कथनम करता यावं म्हणून या ठिकाणी हा गुरु शिष्य परंपरेमध्ये ही जी ज्ञान परंपरा आहे ती अविच्छिन्न रूपाने चालत राहावी म्हणून अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात. हां बोला. छानपैकी 2-3 प्रकार, तिन्ही प्रकारानं उत्तम प्रकारानं आपल्या संगती सांगितलेली आहे. आणखी एक संगती मी गुरुजीकडे ऐकलं सांगितलं. गुरुजी म्हणते आपल्या गुरुकडे आपण जेव्हा अध्ययन करतो त्या अध्ययनाचं फलीभूत काय, त्या अध्ययनाचं फलीभूत हेच आहे की ज्याप्रमाणे माऊलीने आपला अनुभव व्यक्त केला आपल्या गुरूंच्या समोर गुरूंच्या आज्ञेने, तर गुरूंचा अनुभव गुरूंच्या पुढे आपला अनुभव व्यक्त केल्यानंतर आणि अवाच्य स्थितीचं वर्णन केल्यानंतर सुद्धा अनावरणतेनं सहज स्थितीनं जे निघालेले शब्द आहेत ते हे पुढचे शब्द आहेत.
आणि ह्यांची ही पराभक्ती आहे. आणि ही पराभक्ती त्यांची झाली, पण आपल्याला त्यांनी असं मार्गदर्शन करून ठेवलं की आपण जेव्हा गुरुकडे अध्ययन करतो, गुरुकडे आपण कृतार्थतेचे उद्गार काढतो आणि खरोखरी कृतार्थ झालेला आहे किंवा तिथपर्यंत गेलेला आहे, त्यानंतरसुद्धा त्यांनी कृतज्ञ म्हणून होऊ नये, कृतज्ञ राहावं आणि किती दिवसात जन्मभर कृतज्ञ राहावं. ही गुरुजींनी आम्हाला शिकवलेली शिकवण आहे की आपल्या गुरुविषयी आपण किती दिवस किती वेळ अभ्यास होईपर्यंत, अध्ययन होईपर्यंत, कृतार्थ होईपर्यंत नाही. अरे तू राहिलाच नाही, आता तू जर मद्रूप झाला तर तू वेगळा राहिलाच नाही तर तू कृतज्ञ होण्याचं काही कारणच नाही. म्हणून कृतज्ञता राहणं म्हणजे एक रूपाला प्राप्त होणं, अशी स्थिती माऊलीची खरोखरी अशा महापुरुषांचं जे मार्गदर्शन आहे आपल्यासमोर आहे आणि ते आपण आचरणात आणावं याकरता हा पुढचा विषय आपण आता ऐकायचा आहे. आता 63 क्रमांकाची ओवी आहे. शिव शिव समर्था स्वामी एवढी आनंदभूमी घेपे दिजे एके आम्ही आयसे केले. आता सांगतात आपल्या श्रीगुरूंच्या विषयीची कृतज्ञता. ती कृतज्ञता अशी व्यक्त करतात, त्यांना विशेषणं देतात. शिव शिव 2 वेळा म्हणजे अत्यंत मंगलकारक असणारं, आमच्या जीवनाचं कल्याणकारक असणाऱ्या, नंतर समर्था ज्यांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तृम शक्ती संपन्नता एकवटलेली आहे. इतकंच नाही तर आपलं अनुशासन करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहेत म्हणून त्यांना स्वामी असं म्हणतात. म्हणजे शिष्याच्या इंद्रिय मन बुद्धी यावर स्वामित्व ज्यांचं आहे असे आपण आहात. म्हणजे आतापर्यंत म्हणूनच माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी समाप्तीला काय म्हणतात, किंबहुना तुमचे केले, अशा प्रकारचं. म्हणून कारण तुमचे केले याचा अर्थ जेवढं झालं ते तुमच्याच माध्यमातून झालं किंवा तुमच्या हे सर्व तुमचं कर्तृत्व आहे, आमचं या ठिकाणी कर्तृत्व नाही. म्हणून त्यांना आणि त्या श्रीगुरूंचं असणारं शिव शिव हे स्वरूप कोणाचे आत्मस्वरूप आहे, तेच इतकं मंगलकारक आहे आणि तेच सगळ्यांचं अधिष्ठान असल्यामुळे स्वामित्वही त्याच्याच ठिकाणी आहे. उपाधीचा संबंध घेतला तर स्वामित्व आहे, सामर्थ्य आहे. आणि जर निरुपाधिक स्वरूपात पाहिलं तर ते केवळ शिव किंवा मंगल स्वरूप आहेत असं सांगतात. आणि तुम्ही काय केलं, एवढी आनंदभूमी आम्हाला एवढ्या मोठ्या आनंदाला म्हणजे इतक्या निरपेक्ष निरतिशय व्यापक अवाच्य अव्यवहार्य स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश केवल अशा एवढ्या ह्या आनंदाच्या भूमिकेवर आम्हाला आणलं की या ठिकाणी एवढी आनंदभूमी म्हणजे आता गुरुवर्य वक्ते महाराजांनी सांगितलं ह्या ज्या सप्तभूमिका आहेत ना, ह्या सगळ्या सप्तभूमिकेच्याही श्रेष्ठ. कारण ह्या सगळ्या योगभूमिका ह्या अंतकरणाच्या भूमिका आहेत, आत्मस्वरूपाच्या नाही. आणि तुम्ही आम्हाला कुठं आणलं, आमच्या स्वरूपापर्यंत आणलं. म्हणून म्हणतात एवढी आनंदभूमी म्हणजे हा निरतिशय व्यापक असणारा त्या आनंदाच्या भूमिकेवर तुम्ही आम्हाला आणलं. म्हणजे आम्ही शुभेच्छापासून तर उन्मनी तुर्या विनोदे जे म्हणतो तर ह्या तुर्यातीत असं स्वामी महाराज तर म्हणायचे, त्याचं वर्तन तुर्यातीत नाही तितातीत अशा प्रकारच्या अवस्थेला ह्या आनंद भूमिकेला सापेक्ष आनंदाला आम्हाला तुम्ही आणलं नाही, निरपेक्ष आनंदाला प्राप्त करून दिलं. आणि तो आनंद काय म्हणतात, घेपे दिजे एके आम्ही. तुम्ही आम्हाला हा आनंद दिला आणि तो आम्ही घेतला, अशा आनंदाचं आदान प्रदान ज्याच्यामध्ये होतं अशा आनंदाला तुम्ही प्राप्त केलं नाही. ते घेपे दिजे हा व्यवहार तुमचा आणि आमचा झाला असं नाही. तुम्ही आम्हाला अशी योग्यता दिली की आम्हीच आमचा आनंद घेतोही आणि आम्हीच आमचा आनंद देतोही. याचा अर्थ गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये यत्किंचितही द्वैत आता राहिलेलं नाही. हे सगळं सामर्थ्य तुम्ही काय दिलं, तुम्ही असे स्वामी नाहीत की तुम्ही आम्हाला आनंद दिला असं नाही. आमचा आनंद आम्ही घेऊ शकतो आणि आमचा आनंद आम्ही देऊ शकतो. अशा प्रकारचं गुरुक्रमे लाधले काय समाधी धन जे आपुले, अशा प्रकारचं हे जे आम्हाला प्राप्त झालं ते या ठिकाणी ते म्हणतात विश्वामित्राच्या सृष्टीला पाहून देखील आम्ही हसू. अशा प्रकारची योग्यता केली का या ठिकाणी आम्ही स्वतंत्र झालो. आमचा आनंदाचा आदानप्रदान कोणत्या विषयावर अवलंबून राहिलेलं नाही. त्या ठिकाणी त्रिपुटीच्या आतीत आम्हाला पाहिजे तेव्हा आम्हीच आपल्या स्वरूपाचा आदानप्रदान करू शकतो, त्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. असं घेपे दिजे एके आम्ही एकच आहेत आणि आमच्या स्वरूपाचा आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची काय सांगो झाले काहीची आ बाई आणि पुढे चाली ते हे आवडीने. अशा प्रकारची आमची स्थिती करून ठेवली. आयशे केले असं आम्हाला केलं असं सांगतात. बघा आता टीका,
नाना रहस्ये नाना विलासे आनंदूची उपलवला असे, बरोबर आहे का? तिथं उपवला झाले, ते उपलवला असे, येथे आम्हा विन नसे दुजी मातू. ते म्हणतात नाना रहस्ये नाना विलासे. या ठिकाणी ना जरी रहस्य असलं का, वास्तविक रहस्य फक्त एकच आहे, परमात्म स्वरूप. परंतु त्या परमात्म स्वरूपाकडे जाण्यासाठी जे काही आपल्याला स्वरूपाकडे जाताना पायरीनं जातो आपण, सोपान परंपरेनं, त्याला म्हणतात की नाना रहस्य. कधी भोक्तृभावाचा त्या ठिकाणी अध्यारोप करतात, कधी ज्ञातृत्वाचा अध्यारोप करतात, नंतर त्याचा अपवाद करतात. ते अनेक प्रकारच्या रहस्य या ठिकाणी आहेत. आणि नाना विलासे, त्याच्या ठिकाणी नाना प्रकारचा विलास किंवा त्याचा विस्तार केला जातो. म्हणजे रहस्य, तुम्ही म्हणाल रहस्य अनेक आहेत का? रहस्यात्मक एकच आत्मवस्तू आहे, पण तिच्यावर तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार, सांजा दिवशी क्षीर घुगरिया, अशा प्रकारचं श्रीगुरूंना सत्शिष्याच्या बुद्धीवर आत्मतत्व आरूढ होण्यासाठी नाना रहस्याचा नाना प्रकारचा विलास करावा लागतो. आणि त्याच्यामधून काय होतात, आनंदूची उपवला असे. परंतु हे सर्व करताना त्याच्यामध्ये तरतम भाव कधी गुरुजी करत नाही. तर त्याच्या बुद्धीवर हा निरतिशय आनंद कसा करतात म्हणता, आनंदूची उपलवला असे. त्याच्यामध्ये केवळच आनंदच उपलवला म्हणजे भरला किंवा विस्तारलेला आहे. केवळ निरतिशय आनंदाचाच व्यापक अशा प्रकारचा विस्तार जेणेकरून होईल, अशा प्रकारचे विलास, अशा प्रकारचं क्रिया किंवा अशा प्रकारचं विलास ते करत असतात. येथे आम्हा विन नसे दुजी वस्तू. आणि त्यांनी आम्हाला कुठं आरूढ केलं, श्रीगुरू आणि आम्ही भेद नाही ठेवला. त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला या बोधावर आरूढ केलं की मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, आम्हा विन नसे दुजी वस्तू. आता या ठिकाणी आमच्या वाचून दुसरं कोणी नाही. हे ते आम्ही मनसी कोण तरी त्वा जे दाविली खून, जे की मी तूपणे विन तुची आम्हा. ते म्हणतात की आता तुम्ही म्हणणार की आम्हा विन नसे दुजी वस्तू, आमच्या वाचून दुसरा कोणी नाही. मग त्या अहमपदस्य को अर्था, ते आम्ही म्हणण्याने तुम्हाला काय सांगायचं आहे? तर त्या आम्ही पदाचा अर्थ तुम्ही जर विचाराल तर ते म्हणतात ज्याच्या ठिकाणी मी तू पण नाही, आहे की नाही, मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकची घोंगडे पांघरू हरी, असं एकच घोंगडं म्हणजे एकच स्वरूप जिथं नित्य विद्यमान आहे, नित्य सिद्ध आहे, ते जे स्वरूप आहे ना त्याचं नाव आम्ही आहे. म्हणजे सोपाधिक किंवा सविशेष आम्ही नाही, तर नित्य निर्विशेष असं जे आहे ते आम्ही आहे. आम्ही पदाचा अर्थ या ठिकाणी सोपाधिक किंवा सविशेष असा कधी घ्यायचा नाही. जो तो गुरुराज समर्थ त्यामज विन नाही दुसरी मातू, मीची मी सततो आईसे झाले. ते म्हणतात जो समर्थ असणारं जे श्रीगुरुराय आहेत त्या श्रीगुरुराजाच्या ठिकाणी, म्हणजे त्या श्रीगुरूंना पाहायला गेलं तर मी विभक्तपणाने अन्य रूपाने त्यांना पाहत नाही, ते माझंच स्वरूप आहे. म्हणून गुरूंकडं पाहायला गेलो तरी मला गुरुरूपाने द्वैत दिसत नाही, मला आत्मरूप त्यांच्यामध्ये दिसतं. म्हणून ते सांगतात माझ्या वाचून तिथंसुद्धा दुसरं कोणी नाही, मीची मी सतत्व आयुष्य झाले, सतत मीच आहे. त्या ठिकाणी गुरु नावाचं एक वेगळा पदार्थ आहे असं मला कधी दिसत नाही. गुरु म्हणजे मी आणि मी म्हणजे गुरु. आगाग्राह्य आणि ग्रहण, वक्तृत्व आणि श्रवण, भोक्ता भोक्तृत्वदान, कार्यकर्तृत्व. जे आपल्याला ह्या ओव्या थोड्याशा वेगाने घ्यायच्या. ग्राह्य आणि ग्रहण या ठिकाणी म्हणतात हे ग्राह्य करण्याचा पदार्थ आणि ग्रहण नावाची क्रिया. वक्तृत्व आणि श्रवण, वक्तृत्व नावाची क्रिया किंवा श्रोतेच्या ठिकाणी होणारी श्रवण नावाची क्रिया. या ठिकाणी भोक्ता भोक्तृत्वदान, भोक्ता पदार्थाचा भोग घेणारा भोक्ता आणि त्याच्या ठिकाणी असणारं भोक्तृत्व, हे किंवा कार्य आणि कर्तृत्व. कर्त्याच्या ठिकाणी जे कर्तृत्व आहे आणि त्याद्वारा ज्या कर्माची किंवा कार्याची निष्पत्ती होते, हे माझेचे आनंदचित्र. म्हणजे ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी किंवा बोधवान श्रीगुरूंनी शिष्याला यथार्थ आत्मबोध केल्यानंतर त्या गुरु आणि शिष्य हे दोन्ही एकाच स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, जीवनमुक्त दशेला प्राप्त झालेले आहेत. त्या ठिकाणी जरी त्यांच्या ठिकाणी ग्राह्य आणि ग्रहण, भोक्ता आणि भोग्य, श्रवण किंवा वक्तृत्व हे लीलेने व्यवहार जरी दिसले तर ती ब्रह्मसूत्राच्या भाषेत लोकवत्तु लीला कैवल्यम, ती कैवल्याची चाललेली लीला आहे. त्याच्या दृष्टीने हे सर्व काय आहे, माझेचे आनंदचित्र, माझंच आनंदाचं हे चित्र आहे. मी जे अवघ्यांचे पात्र. आणि हा आनंद कुठं साठवला आहे, हा सगळा
या ठिकाणी ह्या आनंद साठवण्याचं मूलभूत स्थान किंवा स्रोत हा मीच आहे असं तो म्हणतो. मजविन स्वतंत्र आणूही नाही, माझ्याशिवाय स्वतंत्र म्हणून दुसरा कोणताही पदार्थ नाही. असो हे आनंदाचे नि सौरसे, विलासले ऐसे भासे, परी आम्हा विन नसे दुजे काही. या ठिकाणी म्हणतात त्या आनंदाचा सौरस म्हणजे त्याचा काय आहे, पुढता पुढती आसच सेवावी. हे जरी ज्ञानीपुरुष झाला तरी आपण दररोज पाहतो की आत्माराम मुनी ग्रंथी भेद झालेले महात्मे देखील त्या पराभक्तीमध्ये निमग्न राहतात. आणि हे राहणं हे सगळ्यात जगतात. ते असं कसं काय करतात, त्यांच्या ठिकाणी द्वैत पाहत जाऊ नये, तर त्या ठिकाणी त्या महात्म्यांच्या आपल्यावर अनुग्रह आहे की ते आपल्याला मार्गदर्शक लोकसंग्राहक अशा प्रकारचं जीवन आपल्याला शिकवतात. म्हणून ते म्हणतात त्या ठिकाणी जरी आनंदाचा सौरस, आनंदाची त्यांना इतकी आवड आहे की आनंदरूपता प्राप्त झाली तरीसुद्धा ते आनंदाचा भोग घेत राहतात. आणि ते विलासले ऐसे भासे, त्या आनंदाचा विस्तार झाला असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला असं वाटतं की त्यांनी काहीतरी आलंबन केलं आणि मग हे आनंदाचा भोग घेऊन राहिले. परंतु त्यांचा हा आनंदाचा भोग हा निरालंब अशा स्वरूपाचा आहे. त्या ठिकाणी आश्रय विषय रहित असणारा मूलभूत आनंद, वृत्ती विवर्जित अशा प्रकारच्या त्या आनंदाचा केवळ स्वरूपाने चाललेला तो भोग आहे. या ठिकाणी भोग हे त्याला फक्त नामाभिधान आहे, तो भोग नाहीच आहे. कारण त्या ठिकाणी भोग्य भोक्तृत्व भ्रांतीच नाही. म्हणून म्हणतात विलासले ऐसे भाषे, परी आम्हा विन नसे दुजे काही. परंतु या ठिकाणी हा जरी तुम्हाला भज्य भजन भावाचा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये विलास दिसत असला तरी त्या ठिकाणी आम्हाला आमच्या आत्मवस्तू वाचून दुसरं काही भासत नाही. अवघे आम्हीच संचले, सर्व आम्हीच विद्यमान आहोत, दुसरे अवघेची वाव झाले. आमच्या ठिकाणी जे द्वैत आहे ते द्वैत वाव म्हणजे मिथ्या किंवा तुच्छ शून्य रूप असं झालेलं आहे. तेथे आमचे गेले आम्ही पण जी. त्या ठिकाणी जर द्वैत असेल तर त्यांच्या सापेक्ष आम्ही आहे, तुम्ही असाल तर आम्ही आहेत. परंतु तुम्ही जर राहिलं नाही, आम्हीच आम्ही आहोत, तर तुम्हीच्या सापेक्ष असणारं आमचं आम्ही पण ते पण निवृत्त झालं. म्हणून कृपेचे नि अथिलेपणे स्वामी तुमचेच ही करणे, तुझे चेनी पूर्णपणे आयसे झाले. म्हणून कृपेचे नि अथिलेपणे म्हणजे तुमची आमच्यावर किती कृपा आहे आणि त्या कृपेचं अथिलेपण म्हणजे इतकी संपन्नता, इतकं तुमच्या कृपेचं ऐश्वर्य किंवा महिमा आहे की स्वामी तुमचेच की हे करणे, ते तुमचेच की हे करणे हे तुमचंच करणं आहे. तुमचंच करणं काय आहे, तुमचं तुम्ही पण आणि आमचं आम्ही पण दोघंही घालून आपल्या ऐक्य स्वरूपाशी तुम्ही काय केलं, आमचं एकरूपता समरसता प्राप्त करून दिली आणि आपलं मितू पण दोन्ही बाजूला सारून आपल्या ऐक्यभावात आमची स्थिती करून दिली. हे तुमचंच करणं आहे. म्हणजे हे सर्व तुमचंच कृती आहे. तुझेनेची पूर्णपणे ऐसे झाले. तुमचं परिपूर्णता जी आहे त्या परिपूर्णतेमुळं असं झालं. पुढं देणार आहेत की उपनिषदातलं जे शांती मंत्र आहे की त्या ठिकाणी श्रीगुरूंनी शिष्याला जरी आपला बोध दिला तरी त्याच्यामध्ये कोणती त्रुटी निर्माण होत नाही किंवा त्याच्यामुळे दोघांचं द्वैत गुरु शिष्य हे द्वैत सत्य ठरत नाही. त्यांची पूर्णता जी आहे ते ब्रह्मरूपाची पूर्णता जी उपनिषदांनी प्रतिपादन केली. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये कशी काही उत्पन्न झालं तरी ते परिपूर्ण आहे आणि त्याच्यातून काही वजा केलं तरी परिपूर्ण आहे. आणि तेच तत्व, ते जे ओंकाराचं लक्ष स्वरूप असणारं परमात्म तत्व तेच श्रीगुरू आहेत. आणि आता शिष्यसुद्धा तेच झाला. त्यामुळं त्यांच्यात कितीही आदान प्रदान झालं तरी कोणाचा त्या ठिकाणी क्षय होत नाही किंवा अतिशय होत नाही, वृद्धी होत नाही किंवा ऱ्हास होत नाही. किंबहुना संपूर्ण षडभाव विकार विवर्जित असं असणारं आपलं जे नित्य संचलेलं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपात चाललेला हा व्यवहार आहे. आता याच्यानंतर आपण म्हटलं ना की घेपे दिजे एके आम्ही ऐसे केले. आमच्या घेण्या देण्यात द्वैताने हे घेणं देणं नाही, एकात्मध्ये चाललेलं आहे. आणि ही स्थिती काय आहे ही तुम्ही आमच्या बुद्धीवर चांगल्या प्रकाराने आरूढ केली. आता या ठिकाणी माऊली आपल्या श्रीगुरूंशी आत्मसंवाद करताना म्हणतात बघा की चेतची गा चेवविले, निदैलेची निदविले, आम्हीची आम्हा आणले, नवलजी तुझे. यालाच म्हणतात की ही अलंकारिक भाषा आहे. नाहीतर एखादा म्हणेल हे काय बोलायला लागले याच्यामध्ये. परंतु ते सांगतात चितची गा चेतविले, आम्ही चेतची गा चेवविले.
हां, चेत म्हणजे चेतना म्हणजे जागा आहे, आणि त्या जागा असणाऱ्यालाच आम्हाला तुम्ही जागं केलं. म्हणजे तुम्ही आम्हाला काय जागं केलं? आम्ही मुळात जागेच होतो, ते तुम्ही आम्हाला जागं केलं, आहे की नाही? मग उगीचच तुम्ही श्रेय घेतलं जागेपणाचं, आहे की नाही? तुम्ही म्हणाल की बा अज्ञानाच्या वेळेला आम्ही अज्ञानी आहे, तेव्हा आम्ही ज्ञानस्वरूपच होतो, आहे की नाही? अज्ञान जर त्या ठिकाणी केवळ अज्ञानच असतं तर ते अज्ञोहम अशी सुद्धा आम्हाला अनुभूती आली नसती, आहे की नाही? आम्ही सुषुप्तीतल्या अज्ञानाचं देखील प्रकाशन करताना तिथं पूर्वी आम्ही जागेच होतो. नसतं तर सुखमहम अस्वाप्सम न किंचित आवेदिशम ही अनुभूती तरी आम्हाला सांगता आली असती का? मग आम्ही जागेच होतो का तुम्ही जागं केलं? हां, तुम्ही म्हणता की अज्ञानरूपी निद्रेतून काय विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो, असं तुम्ही म्हणता की बरोबर आहे ना? हां, त्या अज्ञानाचं प्रकाशक आम्ही त्या ठिकाणी होतो, आणि ते अज्ञान पुन्हा कसं होतं? ते तुच्छ असल्यामुळं आमच्या स्वरूपासमोर कधी नव्हतंच. कारण अज्ञान आणि ज्ञान हे परस्पर विरोधी आहे. धर्म एका अधिकरणात एका वेळी कधी राहणारच नाही. त्यामुळं आम्ही म्हणतो अज्ञान होतं, त्यावेळेला आमचं काही ज्ञानस्वरूपच होतं, आहे की नाही? बरं, तुम्ही म्हणाल निदैलेची निदविले, त्याही पण आम्ही तुम्हाला काय केलं? सुखे मी निजलो गा शून्य सारुणी तेथे, आणि त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते, असं आम्ही केलं. पण हे आम्हाला काही वाटत नाही, तुम्ही केलं म्हणून काही वाटत नाही. कारण ते काय म्हणतात? निदैलेची निदैवले, अहो सगळं होतं, परंतु तुम्हाला अज्ञानाचं आवरण होतं. ते आवरणभंग आम्ही महावाक्याचं उच्चारण केलं, तुमच्या श्रोत्याच्या स्तोत्राशी संबंध झाला, मग त्या अज्ञानाची निवृत्ती झाली, आणि मग तुमचं स्वस्वरूप उर्वरित राहिलं, सच्चिदानंद स्वरूप. पण हे काय केलं? ते म्हणतात आम्ही अज्ञान कधी आमच्यासमोर आलं नव्हतं, आहे की नाही? आणि तुम्ही त्या अज्ञानाचा निराश करून तुम्ही आम्हाला स्वस्वरूपावर आरूढ केलं. तर दोन्ही बाजूनी अर्थ करता येतो. तर ते म्हणतात निदैलेची निदैविले, आम्ही निदैलेची म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आमचं अज्ञान कधी नव्हतंच, आणि त्या अज्ञानाची तुम्ही काय केली? निवृत्ती केली. म्हणजे निजलेल्यालाच काय केलं? निजवलं, आणि जागं केलेल्याच काय केलं? जागवलं. म्हणजे तुम्ही आमच्या असं वरवर पाहता हे शिष्याला दिलेलं काय आहे? शिष्याने गुरुला दिलेलं अपयश आहे. परंतु हे अपयश हे खरं श्रीगुरूंचं यश आहे. स्वामी महाराज सांगायचे, मुलगा 3 वेळा 7वीमध्ये नापास झाला. वडील म्हटले की आता तू नांगर हाकण्याचं काम कर, आता तू काही शाळेत जाऊ नको. त्यांनी सांगितलं बाबा मी ह्या वेळेला पास होणार. वडील म्हणे होणार नाही. शेवटी तो म्हटला 100 रुपयाची पैज. आता 100 रुपयाची पैज लागली आणि तो मुलगा त्या वर्षी पास झाला. आता सांगा वडील हरले का मुलगा हरला? खऱ्या अर्थाने वडिलांना काही मुलगा पासच पाहिजे होता. जरी ते हरले का जिंकले, तसा शिष्याने अपयश देणं म्हणजे अज्ञान जर माझ्या ठिकाणी असतं तर तुम्ही अज्ञान माझं घालवलं असतं, आहे की नाही? आणि जर समजा मी ज्ञानस्वरूप नसतो तर मग तुम्ही मला ज्ञान करून दिलं असतं. परंतु बरं, तुम्ही आणि माझ्यामध्ये तत्वता भेद असता तर तुमच्या अभेदाचं कौतुक होतं. नेमकं तुम्ही काय केलं, आहे की नाही? तुम्ही काहीच केलेलं नाही, माझ्यासाठी काही केलेलं नाही. स्वामी महाराज म्हणायचे काही केलं नाही, हे केलं ना, आहे का नाही? याच्यामध्ये चेतचे गाचे हां भेद एवढा आहे की ब्रह्मनिवृत्तीनंतर का ब्रह्म असताना असा प्रश्न आहे. हां, हे सगळी भाषा ब्रह्मनिवृत्तीनंतर असल्यामुळे त्यामुळे ही शोभते भाषा. ही जी भाषा आहे ही भाषा शोभते. जसा संत आहेत भगवंताशी प्रेम कलह करतात, तसा हा एक प्रकारचा पुरुष आणि शिष्यामधला असणारं एक प्रेमाचा आत्मसंवाद आहे, असं त्याचा अर्थ. हे शब्दसुद्धा जे माऊलीने असे योजलेत ना, याच्यामध्ये गुरु शिष्याचा भेद प्रतीतीला येत नाही, उलट अभेदच अधिक पुष्ट होतो. भेद तव दून अभेदाशी अशा प्रकारचं दिसतं. आणि अफूट अद्वैत राहून हा भेद जो आहे तो भेद काय करतो की या ठिकाणी ते अभेदाची बस्कर होतो किंवा त्याला अधिक बळकटी आणतो अशा प्रकारचा हा भेद आहे. म्हणून म्हणतात चित्तची गा चेवविले निदैलेची निदविले आम्हीचे आम्हा आणिले नवल जी तुझे. आता म्हणतात आगा अहम प्रत्ययाचे निमिषे. अहम प्रत्ययाचं निमित्त आहे. आम्ही आईसे म्हणितले असे या निमित्ताने आम्ही म्हटलं, कारण अहम हे जे स्फुरण आहे हे स्फुरण प्रत्येकाच्या ठिकाणी होतं, त्या निमित्ताने आम्ही असं म्हटलेलं आहे. परंतु त्या प्रत्ययाविना नसे काळत्रयही. परंतु अहम असा जो प्रत्यय आहे त्या प्रत्यया वाचून कोणता काळ आहे, भूत भविष्य का वर्तमान, कोणताही असा काळ नाही. ती संवित जी आहे ती नित्य स्फुरद्रूप अशा स्वरूपाची असल्यामुळं एरवी सर्वांच्या हृदयदिशी मी अमुका आहे, मी म्हणजे अहम
हे जे स्फुरण आहे, मी अमुका आहे आईशी बुद्धी स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगा मी. म्हणून आम्ही या ठिकाणी अहम अशा प्रकारचं कारण म्हणतात ना, तुम्ही आम्ही झोपलेल्याच आम्हाला झोपवलं, निजलेल्याच आपलं जागे असणाऱ्याच आम्हाला जागे केलं. आम्ही तर हा आम्ही अहम प्रत्यय तुम्हाला आला तरी कुठून? म्हणतात हा प्रत्यय येणार, कारण ते आमचं अहम प्रत्ययाचं जे लक्ष्य आहे ते आमचं स्वरूप आहे. कुटस्थ ब्रह्मरूप कुटस्थ चैतन्य हे आमचं नित्यसिद्ध स्वरूप आहे. काळत्रयामध्ये कोणताच काळ नाही, कोणताच क्षण नाही का या ठिकाणी अहमचं स्फुरण किंवा स्फुरद्रूप असणारा मूलभूत अहम सर्वांचा मूलभूत स्रोत तो नाही. असं कोणताही काळ नाही, कोणता देश नाही, कोणती वस्तू नाही. तो प्रत्यय नाही खंडला, म्हणून त्याशीच प्रत्यय झाला. तो प्रत्यय कधीच खंडित झालेला नाही. मग तो जर प्रत्यय खंडित झाला नाही म्हणजे अखंड रूपाने असणारा जो प्रत्यय, तो प्रत्यय जाणला कोणी? त्या प्रत्ययानेच तो प्रत्यय जाणला असा त्याचा अर्थ झाला. जेव्हा तो नटला तुझे रूपे, जेव्हा जसा माझ्या रूपाने नटलेला तो प्रत्यय अखंडित आहे, तसा तुझ्या रूपाने नटलेला तोही प्रत्यय अखंडित आहे. मग जर अखंडित असणारा प्रत्यय एकच असणार, म्हणजे याचा अर्थ तू आणि तुम्ही आणि आम्ही हे दोन्ही त्याच्यावर आध्यस्थ आहे, आणि तुमचं असणारं अधिष्ठान मात्र दोघांचं एकच आहे. म्हणून तुझी हा कृपा अधिष्ठिले ते जागेची जागविले, बोधरूपाशी आले आपण बोधा. म्हणून आता म्हणायचं काय व्यवहार? तुझ्या कृपेचं मला जेव्हा अधिष्ठान झालं, तुकाराम महाराज म्हणतात ना, वैकुंठ गमनाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात काय, कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले, वाजता तो न लगे वारा क्षीरसागरा शयनी. आणि तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले. अशा प्रकारची आपली अनुभूती सांगतात. सुरुवात काय त्याची? न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी, कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले असं म्हणतात. म्हणून तुझ्या कृपेचं मला अधिष्ठान लागलं, आणि ते अधिष्ठान मिळाल्यावर मग काय काय माझ्यात परिवर्तन झालं? जागेची जागविले. मूळचाच मी ज्ञानस्वरूप होतो, त्या ज्ञानस्वरूपाला तुम्ही ज्ञानस्वरूप केलं. म्हणजे केलं म्हणण्यात काय अर्थ आहे का? बोधरूपाशी आले आपण बोधा, आणि बोधाचं जे स्वरूप आहे ते बोधाचा विषय झालं. बरोबर ना? असं झालं म्हणजे झालं नाही असा अर्थ त्याचा. काल जर त्यांनी सांगितलं, जर बोध स्वरूप बोध हा जर वृत्ती ज्ञानाला विषय झाला तर याचा अर्थ समुद्रापासून उत्पन्न झालेल्या लवणाला समुद्राचा ठाव घेता येईल, तर मग वृत्तीज्ञान हे स्वरूभूत ज्ञानाचं प्रकाशन करील असं सांगितलं होतं. आता सांगतात, आगा स्वात्मबोधाच्या ठाई जागेची जागविले पाही, आणि अनात्मत्व जे नाही तेची निराशिले. ते म्हणतात जो स्वात्मबोध आहे, आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान आहे, त्या ठिकाणी आत्मतत्व हे ज्ञानस्वरूपच आहे. त्यामुळं जागेची जागविले पाहिजे. जे नित्य जागृतच आहे त्याला काय जागं केलं? त्याला काय म्हणायचं? आता जागा रे भाईनो जागा. ते झोपलंच नाही तर त्याला काय जागवायचं? आणि अनात्मत्व जे नाही तेची निराशिले, आणि अनात्म्याचा निराश केला. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच अनात्म पदार्थाचा स्पर्श होत नाही. यत्र यत अध्यासा तद्गुणेन दोषेनं न स अनुमात्रमपी संबद्धते. अशी जर स्थिती असली तर तुमचा अनात्मत्वाचा आमच्या श्रीगुरूंनी निराश केला. काय निराश केला? ह्याच्यातून काय सांगतात की गुरूंना अपयश असं देत नाही, आपल्याला आम्हाला सांगतात की अनात्म पदार्थाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संबंध नाही, आणि आत्मा प्राप्य नाही, कारण ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. आणि ह्या रीतीनं तिकडं ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांचा काहीच संवाद होऊ, पण आपल्या आत्मतत्वाचं आपल्याला दर्शन होतं ना, अशा प्रकारचे हे ओवे आहेत. म्हणून ह्या ओव्यांचा असा अर्थ आपण उलट अर्थ घेऊ नये. याच्यामध्ये द्वैत आहे, ते सत्य आहे, किंवा हा बोध अपरिपक्व आहे, अशा कल्पना या ठिकाणी करायच्या नाही. जेणेकरून आपल्याला आपण सांगितलं ना की आईला 150 किलोमीटर पुढं ब्रह्मकुंडापर्यंत पाठवायच्या असतील, मागं नाही बोलवायच्या. किंवा स्वात्मानुभव लादता खुन तेची निद्रा तेची जागेपण तोची बोध तेची जाणं शांती शेजा. आता एक विशेष वर्णन या ठिकाणी माऊली सांगतात. म्हणजे शब्दातून शब्दातीत वस्तू कशी आहे हे आपल्याला कळावं. नाहीतर आपल्याला काय कायम शब्दाचा अर्थ, अर्थाचा समन्वय, आणि मग अर्थरूपतेसाठी पुन्हा साधनभूत प्रयत्न, असं जे काही जगामध्ये म्हणजे हा अध्यात्म किंवा धर्माच्या ज्या विश्वामध्ये देखील हेच प्रकार चालतात. त्यामुळं क्रिया पाहिजे, भोक्तृत्व पाहिजे, ज्ञातृत्व पाहिजे. याला सोडून काही स्थिती असते आणि ती स्वतः सिद्ध असते, आणि ती खरी परमपुरुषार्थप्रद आहे. हे काय आपल्याला लवकर भावत नाही, परंतु माऊली त्याचं आपल्याला दिग्दर्शन करून देतात ह्या चिंतनातून, की सांगतात
किंवा स्वात्मानुभव लाभता खुणं. जर हा स्वात्मानुभव हा सुद्धा लाभता म्हणत नाही, लाधता, म्हणजे याचा अर्थ काय, यम एव यश वृणते तेन लभ्या. ही ठिकाणी कारण यत कृतकम तद अनित्यम. ही आत्मानुभव हे काय लाभण्याची वस्तू नाही, ती लादण्याची वस्तू. म्हणजे लादते कोणती वस्तू, जे स्वतःचं स्वरूप असेल तेच लाधेल, स्वरूपाने जी नित्यसिद्ध असेल तीच लाधेल. म्हणून म्हणतात स्वात्मानुभव लाधता खुणं तेची निद्रा तेची जागेपण. आता याच्या पुढं जातात हां, हे टीकाकार आहे ना, हे जणू काही वार्तिक करतात. आता मागं काय सांगितलं, निद्रेतून निजलेल्याला निजवलं आणि जागेपणाला जागे केलं, हे एक आपल्याला दिसतं, बरोबर आहे ना. आता इथं काय म्हणतात की निद्रा तेची जागेपण. जी निद्रा आणि जागृती दोन्ही एकच आहेत, कारण निद्रेमध्ये ज्ञान स्वरूपता जशीच्या तशीच आहे आणि जागेपणामध्ये तर काय अभि तो खास स्वारी आग आहे, त्याच्यामध्ये तर आहेच आहे ज्ञान स्वरूपता, त्याच्याबद्दल कोणाला संशयच नाही. श्रीगुरूंनी असं केलं का निद्रा आणि जागृती दोन्ही एक करून दिल्या. म्हणजे यालाच म्हणायचं का अज्ञान कालात अज्ञानाचा काय आहे, त्रैकालिक अत्यंताभाव आहे. अज्ञानाची प्रतीती येत असताना अज्ञानोपहित चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंताभाव श्रीगुरूंनी सांगितला. याला अर्थ निद्रेतून निद्रा दिली किंवा निद्रेतून काय व्यवहारात काय आहे, झोपलेल्या माणसाला जागं करतात किंवा जागं करणाऱ्या माणसाला झोपवतात, हा व्यवहार आपल्याला माहिती आहे. पण निजलेल्याला निजवलं आहे आणि जागं केलेला जागं केलं आहे, ही काय पद्धती, हे कधी होऊ शकेल, हे जेव्हा निद्रा आणि जागृती दोन्ही एक होतील तेव्हा म्हणतात की आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला अशी स्थिती प्राप्त केली का निद्रा त्याची जागेपण. निद्रेमध्ये कोणतं आहे, जागेपणच आहे की नाही, बरोबर आहे की नाही. आणि जागेपणामध्ये जागेपणच आहे किंवा जागेपणामध्ये निद्रा आहे, जागेपणामध्ये काय आहे, निद्रा आहे. म्हणजे याचा अर्थ जागेपणामध्ये देखील अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंताभावच आहे, बरोबर आहे का नाही. आणि निद्रेमध्ये सुद्धा जागेपणाचा काय आहे, आपलं निद्रेचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. जागृतीमध्ये देखील अज्ञान नाही आणि निद्रेमध्ये देखील अज्ञान नाही. म्हणून तर ज्ञानीपुरुषाची स्थिती त्या योगवासिष्ठामध्ये सांगितलं, आचार्य पण सांगतात काय, निद्रा समाधी स्थिती, ज्याच्यामध्ये मूलभूत अज्ञान निवृत्त झालं की त्याची जरी जसं एखादं तुला अज्ञान ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी असू शकतं, तशी ह्या जागृती स्वप्न सुषुप्ती ही अवस्था दिसली तरी ती काय आहे, अज्ञान, त्याचं मूलभूत अज्ञान निवृत्त झाल्यामुळं ती त्याची समाधीच आहे. अशा प्रकारची स्थिती. त्याला खऱ्या अर्थाने कधी जागृती नाही आणि त्याला काही नाही, सुषुप्ती पण नाही, आहे की नाही ज्ञानी पुरुषाला. आणि अज्ञानी पुरुषाला फक्त गेला तर जागृतीत आणि गेला तर सुषुप्तीत आहे. त्याला समाधीही माहीत नाही आणि त्याला दुसरी अवस्था स्वप्न पण माहीत नाही, आहे की नाही, त्याला स्वप्न पण माहीत नाही, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात त्याची निद्रा तेची जागेपण, तोची बोध तेची जाणं शांतीशेज. आता सांगतात आपण काय म्हणतो की असा जो पुरुष आहे तो पराशांतीला प्राप्त होतो. कोण, असा जो जीव ब्रह्मैक्य ज्ञानवान पुरुष आहे तो पुरुष पराशांतीला प्राप्त होतो असं आपण म्हणतो. या ठिकाणी सांगतात की तोची बोध तोची जाणं शांतीशेज. शांती आणि बोध हे वेगळे नाहीत किंवा शांतीचं साधन बोध आहे असं नाही. आपल्याला नेहमी असं वाटतं की एका अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला बोध प्राप्त झाला का अव्यवहित उत्तरक्षणी ही पराशांती आपल्याला प्राप्त होते. खरं जर पाहिलं तर ह्या पराशांती जी आहे ती साधनावर अवलंबून आहे का कालावर अवलंबून आहे का तिच्यात कार्यकारण भाव आहे का साध्य साधन भाव आहे का पूर्वापरत्व आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. हा बोध हेच शांतीचं स्वरूप आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की बोध तेची जाणं शांतीशेज. शांतीची शया कोणती आहे, बोध हीच शांतीची शय आहे. आणि तो काय करतो, तो बोधरूपी शय्येवर पौडलेला आहे, त्या शय्येला शांती म्हणतात आणि पौडणाऱ्याला बोध म्हणतात. पण दोन्ही काय आहेत, एकरूप आहेत असं सांगतात. आता बोधत्वाशी नाही सापडला, तो बोध जागाची जागा झाला, शांतरूपची सर्वाडला स्वशांतीशी. खरं त्या ठिकाणी काय आहे म्हणतात, बोधाच्या ठिकाणी बोधत्व हा धर्म कधीच प्राप्त झाला नाही, कारण ते त्याचं स्वरूप आहे, तो त्याचा गुण नाही. ज्ञान हा त्याचा गुण नाही, ते स्वरूप असल्यामुळं ते ज्ञान ज्ञानत्वाला किंवा बोधत्व दशेला कधीही प्राप्त झाला नाही. तो बोध जागाची जागा झाला, तो बोध नित्य जागाच आहे. तो जागाच असणारा काय झालेला आहे, पुन्हा जणू काही जागा झाला असा व्यवहार गुरुकृपेमुळं शिष्याच्या ठिकाणी जणू काही घडला. वास्तविक ते काय झाले, जागाच झालेला आहे. आता शांतरूपाची सुरवाडला स्वशांतीशी. आणि त्या ठिकाणी शांत स्वरूप जे आहे त्याचं शांत स्वरूप म्हणजे मूलभूत असणारं त्याचं निर्विकार
असंग विशुद्ध शुद्ध बुद्ध नित्य मुक्त स्वभावान ही खरी शांती आहे. आणि त्या शांतीचं जे स्वरूप आहे त्याचा सुरवाडला म्हणजे त्याचा पूर आलेला आहे. आणि तो कसा आलेला आहे? हा पुराला शांतीच्या पुराला कोणतं साधन नाही, स्वशांतीशी ते त्याचं काय आहे, स्वतःचं स्वरूपच आहे. शांती शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती शंतनोती ती शांती, ज्याच्यामध्ये केवळ मंगल आनंद यांची अनुश्रुतता आहे, त्याला म्हणतात शांती. उपराम त्यालाच म्हणतात. शांतीची पै शांती निवृत्ती दातार असं असंच आहे ना, असं सांगितलेलं आहे. बोध आणि शांतपण या दुहीची एकीची खुण, या लागी जागृताचे जागेपण तेच निद्रा म्हणतात. बोध आणि शांतपण ह्या दोघांची खूण किंवा दोघांचा संकेत किंवा दोघांचं स्वरूप हे एकच आहे. बोध आणि शांती वेगळी नाही. या लागी जागृताचे म्हणजे काय आहे, जेव्हा व्यवहार करतो तेव्हा आत्म्याचं शांतपण बिघडलं आहे आणि नंतर ती शांती प्राप्त झाली असं नाही, किंवा त्याचा बोध अज्ञानाने आवृत्त होताना आता झाला असं नाही. बोध आणि शांती एकमेकाला सोडून कधीच राहत नाही, दोन्ही एकरूपच आहेत आणि ते आपलं वास्तव स्वरूप आहे असं सांगतात. ते व्यवहार काल असो किंवा अव्यवहाराचा काल असो. जागृताचे जागेपण ते तीन. जागृत पुरुषाचं जागेपण असणं हीच निद्रा आहे. ही कारण का, कोणाच्या दृष्टीनं की ही निद्रा आहे म्हणजे अज्ञान त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव स्वरूप आहे. जागृती कायम नित्य जागृतीच आहे, तर निद्रा कधी आलीच नाही. जर त्या ठिकाणी नित्य उदय त्या काय सुसडा सूर्यकणांचा राशी आणि जो नित्य उदो ज्ञानी अशी आस्तमानाचे जयाशी आडनाव नाही, अशा प्रकारचा हा शांती सूर्य त्याच्या जीवनामध्ये उगवलेला आहे. तो बोध शांती सकट ठाईचाचे असे जुनाट, तो प्रकटतेची प्रगट केला जितवा. ते म्हणतात हा जो बोध आहे हा बोध कधी शांतीला सोडून नसतो. बोध शांतीला सोडून कधीच नसतो. तो जुनाट आहे म्हणजे अनादि अनंत असं ते आपलं स्वरूप ज्ञानस्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. तो प्रकटती प्रगट केला जितवा, आणि तो नित्य प्रगट होता त्याचं तो अभिव्यक्ती केली एवढंच म्हणावं लागेल, आहे की नाही. बरं, अभिव्यक्ती केली म्हणावं ते त्याचं विशेष स्वरूप झालं. जे जे विशेष आहे ते कल्पित आहे. मग त्या विशेषाच्या सापेक्ष सामान्य असं सांगितलं. विशेषाचा बात केला तेव्हा सामान्य पण निघून गेलं. सामान्य विशेष भाव विवर्जित अशा प्रकारचं जे स्वरूप आहे त्याला तू प्रगट केलं असं उगीच आम्हाला म्हणावं लागतं. म्हणून जागेची जागविले निदविलेची निदविले आम्हीच प्रत्यय आणले आम्हीच पहा. खरं तुम्ही काय केलं, जागच असणाऱ्याला जागं केलं, झोपलेलंच असतानाला झोपवलं आणि आमचाच प्रत्यय आम्हाला आणून दिला. नेमकं तुम्ही केलं काय, आहे की नाही. म्हणून ते सांगतात की निवर्त्यत्व नाही महानिवर्तवी काही, आणि कैसा बैसे नाही ठाई निवृत्ती नावाचा. बरं, तुमचं नाव आहे निवृत्तीचा नाथ ठेवलं, पण निवृत्त पदार्थ असते तर तुम्ही निवृत्त केलं असतं ना. तुम्हाला निवृत्तीनाथ नाव कसं ठेवलं, तुम्हाला कृतज्ञ वाहण्याची परिसीमा झाली, आहे का नाही याची असं वाटेल आपल्याला. पण हे अलंकारिक भाषेत केलेलं दिसायला निंदा आहे, पण ही काय आहे, स्तुती आहे. आम्ही ते सांगतात आम्ही जैसे तैसेची पाही आता मागे आणारीशे नाही, आयशे तव कृपा पडिले ठाई हेची नवल. आम्ही जसे आहोत तसेच आहोत, आम्ही कधी अन्यथा भावाला प्राप्त झालेलो नाही. फक्त एवढंच हे म्हणतात की हे तुमच्या कृपेने आम्हाला कळलं असं सांगतात, की तुमच्या कृपेने आम्हाला ही गोष्ट लक्षात आली. परंतु आम्ही पूर्वीचे असं होतो बंधा कालेपी बंधा भावा, हे खरं आमचं स्वरूप आहे. तेची जे आम्ही जाणं तेथे तुझंही कैचे आणपण, आयशे असता करीशी अवलोकन हेची नवल. ते म्हणतात आम्ही आहे आणि त्या आमच्या आम्हीपणात तुला अन्यथा म्हणजे तुझं पण हे मात्र नाही. आणि असं असतानाही तू मात्र कृपादृष्टीनं आमचं अवलोकन करतो, हे पण आहे, हे पण गोष्ट घडते. आता हेही येथे नवल नाही. मग ते म्हणतात हेची नवल, मग इथं काहीतरी नवलाची गोष्ट आहे. माऊली किती जागृत आहेत बोध स्वरूपाच्या ठिकाणी, कुठं चुकत नाहीत ह्याच्या बोलण्याला. आता तुम्हाला असं वाटेल का हे काय आहे, नवल आहे, पण हेही नवल नव्हे नाही, याचे काही नवल नाही. तेही बोले ना आता काही, हे असं होणं म्हणजे काही नवलाची गोष्ट आहे असं आम्हाला वाटत नाही. तेही बोले ना आता काही, ते आता मी नंतर बोलणार आहे. अवधान तुझ्या पायी असावे निके, तुझ्या पायाजवळ आमचं खरं
कायम चित्ताची एकाग्रता तुझ्या पायाच्या ठिकाणी असावी असं आम्ही आता बोलतो. आता तर माऊली असं म्हणतात की काय हे खरं म्हणजे मी तुमचे जी काही कृतज्ञता आहे ती कृतज्ञता मी प्रगट करतो ना, हे खरं माझं प्रगट करणं म्हणजे मी जाणून केलेली आहे, पण मला तुमचंच काय कौतुक आहे ते कळत नाही. कारण म्हणतात आम्ही निखळ मा तुझे, आम्ही तर केवळ तुझेच झालेलो आहोत. वरी लोभे मनसी माझे. आता आम्ही तर म्हणतो तुझेच आहे, त्याच्यात आमचं स्वत्व आम्ही समर्पण केलेलं आहे. माझा मी न राहिलो, आता मी तर काय वेगळा राहिलो नाही, पण तू पुन्हा आम्हाला म्हणतो का तुम्ही माझे आहात. हे कसं काय करतं काय कळत नाही. आम्ही तर निखळ केवळ तुझे झालेलोच आहोत, परंतु तुझ्या ठिकाणी इतका लोभ, इतका स्नेहाची आर्द्रता किंवा उत्कट स्नेह ओसंडून वाहतो का तू पुन्हा काय म्हणतो तुम्ही माझे आहात ज्ञानोबा, तुम्ही माझा आहात ज्ञानोबा माझा, असं तुम्ही म्हणता. परंतु वास्तविक आता आम्ही तर तुझे म्हटलेलंच आहे, त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला न म्हणता तुम्ही सुद्धा आपले एकरूपतेचंच आम्हाला दिग्दर्शन करायला पाहिजे. पण तसं नाही करत, तुम्ही पुन्हा द्वैत ठेवता. आहे की नाही? आम्ही द्वैत विसर्जन करून तुमच्या स्वरूपात एकरूप व्हायला जातो आणि तुम्ही मात्र असं करता की आम्हाला म्हणता का तुम्ही माझे आहे का. पुन्हा द्वैत आलं की नाही? आहे की नाही? तुम्ही मला काय म्हणता माझं म्हणता. बरं ही गोष्ट. दुसरी गोष्ट अशी का पुनरुक्ती नावाचा दोष आहे. जर एकदा आम्ही म्हणतो आम्ही तुझे झालं ना, विषय तोच झाला ना. तुम्ही माझे म्हणल्याने काय झालं, आम्ही आता राहिलोच नाही, तूच राहिला ना, मग आता तुम्ही पुन्हा माझे असं म्हणून या ठिकाणी ह्या अद्वैतावरही भोगीजे असं जे भक्तिसुख आहे त्या भक्ती प्रेम लक्षणात्मक भक्तीचा जो जीवनामध्ये झालेला ज्ञानीपुरुषाच्या जीवनातला जो विस्तार आहे त्याचं स्वरूप कसं असू शकतं. अद्वैताची बैठक न मोडता त्या ठिकाणी भक्तिप्रेमामध्ये हा ज्ञानीपुरुषाचा स्वाभाविकपणे हा व्यवहार कसा होतो याचं दिग्दर्शन माऊली ह्या बोव्यांच्याद्वारा करतात. राहिलेला विषय आपण उद्या पाहू. या ठिकाणी याच्यामध्ये एक महत्त्वाचा ऐसे तव कृपा पडिले ठावे एवढंच महत्त्वाचं. संपूर्ण याच्यामध्ये एकच असं वाक्य आहे की त्या वाक्याच्या भोवताल सगळं हे वाक्य का तुच्छ 603 क्रमांकाची होईल त्यांची भक्तीची. हां बरोबर ना. ऐसे तव कृपा पडिले ठाई. हे जे विचार आहे ना हे सुद्धा गुरुकृपेनेच कळतात. स्वामी महाराज सांगायचे की त्यांच्या गुरुजींना ते एक दिवस म्हटले की दादा तुमची बुद्धी फार मठ्ठ आहे आणि माझी बुद्धी, तुमची बुद्धी फार कुशाग्र आहे आणि माझी बुद्धी फार मठ्ठ आहे. पण म्हणे परंतु म्हणे मला दोन्ही बुद्धी ह्या आध्यस्थ आहेत आणि त्यांचं अधिष्ठान एकच आहे हे तुमच्या कृपेने मला कळलं. हे म्हणले. ते म्हणे मला हे कळायला 60 वर्ष लागले, तुला फार लवकर कळलं. आहे की नाही? तसं याला म्हणतात हे तो कृपा पडिले ठाई आणि हेच सर्वात काय आहे नवल आहे असं सांगतं. आज या ठिकाणी आपण ह्या अनुभवामृताचं चिंतन करत असताना या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो देखे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. या ठिकाणी आज शांती ब्रह्म गुरुवर्य बाबा आपल्या ह्या चिंतनामध्ये उपस्थित आहेत. बाबांना विशेष त्रास नको म्हणून, नाहीतर बाबा जर बोलायला लागले तर हे सभेत असं कितीतरी आनंदच उसळला असता. परंतु या ठिकाणी केवळ असे महापुरुष हे केवळ उपस्थिती हीच फार प्रार्थनीय आणि हीच आवश्यक गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी आज बाबांचं उपस्थिती आहेत. वर वक्ते बाबा बसलेले आहेत. आमचे गुरुवर्य सावकार महाराज आहेत आणि या ठिकाणी अनेक जीवनमुक्त महापुरुष आहेत. त्याच्या उपस्थितीत आपण यथाशक्ती यथामती हे जे जीवनमुक्तीचं काही स्वरूप माऊलीने कथन केलं त्याचा साधारणपणे विचार करण्याचा अनुसंधान करण्याचा प्रयत्न केला तर ही असणारी जीवनमुक्ती आपल्याला करतला मलक हो आणि यासाठी आपल्याला काही आयुष्य भाग्य लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती. असं जशी तुकाराम महाराज ह्या स्थितीसाठी लालायित झालेले आहेत. किंबहुना या ठिकाणी आयुष्य काय दुसरं एक अभंग आहे की या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला सगळं मंगल स्वरूप असं परमात्म तत्व सर्व प्रतीत व्हावं, देहाचं अनुसंधान सुटावं आणि केवळ परमात्म स्वरूपातच आपली वृत्ती आमची लीन व्हावी अशा प्रकारची प्रार्थना करतात. तसं ह्या जीवनमुक्तीचा आपण जेवढं उटारेटा ओहापोह करतो याचं फलित म्हणून ही स्थिती आपल्याला मरणाच्या एक क्षण का होईना अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला ही जीवनमुक्ती कळावी आणि आपला
अव्यवहित उत्तरक्षणी विदेहमुक्तीमध्ये प्रवेश व्हावा, एवढं जरी आपल्या जीवनात घडलं तर हीच या ठिकाणी बाबांच्या चरणी सर्व श्रोतृवनंद माऊली स्वरूप किंवा या ठिकाणी ही जी स्मृतिस्थली आहे ती श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन गुरुजींची स्मृतिस्थली आहे. तर त्यांच्या चरणकमलाजवळ हीच प्रार्थना करायची आणि हा आपला शेवटचा जन्म ठरावा, पुन्हा आपल्याला येऊ नये. त्याच्याही पुढं जर जायचं झालं तर ह्या जन्माची सिद्धी होऊ नये, म्हणजे आपण निश्चित विदेह कैवल्याला प्राप्त होणार. हीच मागणी किंवा भिक्षा त्यांच्या चरणी मागून आपण चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, की जय, की जय, की जय, की जय, की जय.